हे काय नाद लागला रे याच्या, माझी हाजा करू जिंदगी वो हे, असं का होत? म्हणजे चांगलं बनायला लागलं का माया म्हणते चल गपची बस. मग माणसं म्हणतात सोपं करूया, हे अवघड कोणी शिकवलं करायचं. भगवंत समोर हात जोडून काय मागावं? तरुण मुलगा आणि मुलींच्या मध्ये प्रेम वाढवण्यासाठी ते काय करतात? आईला एक चॅनल बघायचा असतो, वडिलांना दुसरा, मुलांना तिसराच चॅनल बघायचा असतो, म्हणजे चुकून घरात सून असेल तिला चौथाच चॅनल बघायचं असतो. माझा मृत्यू कधी येईल मला माहित नाही. त्यामुळे नवरा बायकोची भांडणं होण्याची प्रॉब्लेमच आहेत. बायकोला काय पाहिजे ना, नवऱ्याला माहिती आहे तरी पण तू करीत नाही. आयुष्यामध्ये जेव्हा कठीण प्रसंग येतो ना, तेव्हा रक्ताची नातीच मदतीला येतात, एवढं लक्षात ठेवा. मला अहंकार झालाय, म्हणजे माझ्यात इगो ठासून ठासून भरलाय. पण मला कोणी सांगितलं तर मी म्हणणार चूप बैठ. त्यामुळे खेकड्याची प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून दुसऱ्यांना मदत कसं करता येईल ना, ते बघणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे, त्यातला पैसा धर्मासाठी दान करा आणि आणखीन भरपूर पैसा कमवा. कुत्र्या रूपातला कैलास बोलू लागला म्हणे, नारद मुनी काय सांगू म्हणे, माझ्या मुलांना अक्कल नाही, घर उघडं ठेवतात आणि कुठेही फिरायला जातात. ज्या देवी देवताची, ज्या भूताची, प्रेताची आपण ज्याच्यावर आपली श्रद्धा असती, जर शरीर सोडताना आपण त्याच लोकात जातो. जीवनाचा शेवट गोड व्हायचा जर असेल ना, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये वर्णन, असं नाही की एखाद्याला कोंबडा कावला म्हणजेच बाळ होईल वगैरे, हे काही अंधकल्पना असू शकतात. तुम्ही येऊन भगवंतांना प्रार्थना करा ना, भगवंताची इच्छा असते तर भगवंत तुम्हाला काहीही देतील. कोंबडं दिलं पाहिजे, बकरं दिलं पाहिजे आणि हे आणि ते, ना गीता, ना भागवत, ना रामायण, ना महाभारत, कुठेच नाहीये वर्णन. मग सद्यस्थितीला लोक स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हे करत राहतात. मग विचार करा, त्या कोंबड्याच्या मानेवरती चाकू मारताना त्या कोंबड्याला वेदना होत नसतील का हो? त्या बकऱ्याला वेदना होत नसतील का हो? कधी कधी काय होतं, हजबंडचा पत्नीवरचा कुठेतरी ट्रस्ट डाऊन होतो किंवा पत्नीचा ट्रस्ट डाऊन होतो. माझ्या पत्नीला माझ्याकडून काय पाहिजे, त्याच्यासाठी माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणि तिची रिस्पॉन्सिबिलिटी काय. जज लेस, ट्रस्ट मोर. लेस, ट्रस्ट मोर हे प्रिन्सिपल फॅमिलीमध्ये फॉलो करायचं. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण मला माझ्या घरून मला हे नाही शिकायला भेटलं की देवासमोर जाऊन हात जोडून देवाला काय मागावं. मी एका मंदिरात गेलो 6 तास ट्रॅव्हलिंग करत आणि गर्दीला उभं राहिलो लाईन मध्ये 1.25 तास, आणि त्या पुजाऱ्याने अर्ध्या मिनिटात काढून दिलं मला तिथून. मी विचार केला नेमकं मी आलतो कशासाठी. सगळी लाईन अशाच चालल्यात. तर बेसिक गोष्ट की जसं मी पहिला प्रश्न विचारला होता की भगवंतासमोर हात जोडून काय मागावं. अनेक वेळा आपण मंदिरात जातो आणि दर्शनाची रांग फार मोठी असते. जसं इथे आपण जन्माष्टमीला जर आलो तर प्रचंड मोठी रांग असते आणि दर्शन व्यवस्थित मिळत नाही कधी कधी, आणि समोर आल्यानंतर पटकन एका मिनिटं काय अर्ध्या मिनिटामध्ये बाजूला काढलं जातं. मग कधी कधी वाटतं ना रे, एवढा लांब प्रवास करून आलो, देवाचं दर्शन घ्यायला आलो होतो, इथे दर्शन पण व्यवस्थित मिळत नाही. किंवा जसं आपण समजा पंढरपुराला गेलो किंवा बालाजीला गेलो, तिथं तर अक्षरशः म्हणजे असे मागं कॉलर धरून बाजूला ढकललं जातं. हे स्वामी प्रभुपाद आहेत ना, यांचे गुरु, त्यांचं नाव भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. तर ते फार सुंदर एक वाक्य सांगायचे, हे सगळ्यांनी खरोखर लक्षात ठेवा. ते म्हणायचे, डू नॉट ट्राय टू सी द गॉड, ट्राय टू सर्व सच अ वे दॅट गॉड विल कम टू सी यू. म्हणजे भगवंताला बघायचा प्रयत्न करू नका,
अशी सेवा करा की भगवंत तुम्हाला बघायला येईल. चांगलं आहे ना? तर आपण नेहमी ही भावना ठेवली पाहिजे सेवेची. आणि जर सेवेची भावना ठेवली तर निश्चितपणे आपण भगवंताचं दर्शन घेण्यापेक्षा भगवंत आपलं दर्शन घेण्यासाठी येतील. ही महान भक्तांनी सांगितलेली संज्ञा आहे, डेफिनेशन आहे. आता मला सांगा, आपले हे 2 डोळे आहेत, ह्या डोळ्यांनी इतक्या महान भगवंताचं काय दर्शन करणार आहे आपण? जेव्हा अर्जुनाला विराट रूप दाखवलेलं होतं, काय अर्जुनाने विराट रूप बघू शकला व्यवस्थित? तो म्हणाला, नको नको भगवंत, हे मला बघायचं नाहीये, तुम्ही द्विभुज रूपामध्येच या. आणि मग जेव्हा भगवंत द्विभुज रूपामध्ये आले, भगवंत अर्जुनाला आनंद झाला. तसं कधी कधी अनेक वेळा आपल्या मनामध्ये, म्हणजे थोडंसं मी विश्लेषण देतो, भक्तांचे वेगवेगळे प्रकार आहेत. कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. कनिष्ठ भक्त काय असतो माहितीये का? त्याला नेहमी भगवंत हे मूर्तीमध्येच दिसणार, बाकी कुठे दिसतच नाहीत. मध्यम काय असतो माहितीये का? तो मूर्तीमध्येही बघतो आणि शास्त्रावरही त्याचा थोडासा विश्वास असतो. पण उत्तम जो असतो ना, मूर्तीमध्येही बघतो, शास्त्राच्या माध्यमातूनही बघतो, भक्तांच्या सेवेच्या माध्यमातूनही तो भगवंत बघतो. म्हणजे उत्तम अधिकारी आहे. त्याला भक्तांची सेवा जरी त्याला मिळाली ना, त्याला वाटतं देवाचं दर्शन माझं झालेलं आहे. तेव्हा ही आपण भावना ठेवणं गरजेचं असं मला वाटतं. प्रभूजी, तुम्ही पण शिक्षण घेतलं, तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट काय आहे? म्हणजे अध्यात्मात एवढं चेंज होणं. जेव्हा मी माझं भौतिक शिक्षण करून पुण्यामध्ये आलो होतो, 96चा तो काळ होता. बजाज ऑटोमध्ये मी इथे जॉब करायचो. आणि मी पुण्यामध्ये ह्या उद्देशाने आलो होतो की आता पुणे मला बघायचं आहे, फिरायचं आहे, पुण्यातला आनंद घ्यायचा आहे. आणि त्यावेळी बजाज ऑटो असेल किंवा टाटा मोटर्स असेल, ह्या दोन्ही कंपन्या अतिशय म्हणतो ना प्रगतिशील पथावरती होत्या 96-97च्या कालावधीमध्ये. पण ज्या दिवशी मी पुण्यामध्ये आलो, पण एका आठवड्याच्या कालावधीमध्येच प्रभुपादाने लिहिलेलं एक पुस्तक माझ्या हातात पडलं की ज्यांनी माझं जीवन पूर्ण बदलून गेलं. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द मॅचलेस गिफ्ट. द मॅचलेस गिफ्ट, अनुपम भेट असं त्या पुस्तकाचं नाव आहे मराठीमध्ये. आणि हे पुस्तक मला एकाने दिलं. मी ते पुस्तकाचं पूर्ण वाचन केलं आणि माझी उत्सुकता झाली की हे पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांचं जीवनचरित्र वाचायची. आणि मग मी दुसरं पुस्तक जर कुठलं वाचलं असेल तर स्वामी प्रभुपादांचं जीवनचरित्र वाचलं. आणि त्या जीवनचरित्रातला एक भाग माझ्या हृदयाला इतका स्पर्श केला की वय वर्ष 70 असताना ही व्यक्ती 7 समुद्राच्या पलीकडे 37 दिवसांचा प्रवास कार्गोशिप मध्ये करत जाते. आणि या कार्गोशिप मध्ये त्यांना 2 सिव्हिअर हार्ट अटॅक वय वर्ष 70 असताना येतात. तरीही प्रचाराची जी प्रेरणा हृदयामध्ये ठेवलेली होती ती सोडली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये स्वामी प्रभुपाद 37 दिवसानंतर पाश्चात्य देशात पोहोचले. त्यांनी तो तिथे प्रचार चालू केला. आणि हे जेव्हा मी प्रभुपादांच्या बद्दल ऐकलं, मलाही प्रेरणा मिळाली की जर 70 वर्षाचा व्यक्ती करू शकतो तर मी तरुण का नाही करू शकणार. तेव्हा तो माझ्या जीवनातला एक टर्निंग पॉइंट आला. आणि माझ्या आई वडिलांचे, भावांचे हे विशेष माझ्यावरती आशीर्वाद होते, आहेत आणि राहणार, की ज्याच्या बळावरती मी आजपर्यंत तिथे सेवा करत आलेलो आहे. वा 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 वा. मी प्रभूजींना प्रश्न विचारला होता की प्रभूजी, तुम्ही सेवेसाठी तत्पर कसे आहेत? आमच्या लोकांना जिथं पैसा भेटणार आहे, ज्याच्यात गाडी भेटणार आहे, तरी पण तो उठत नाहीये, तो रील बघत बसतो. तुम्हाला काहीच भेटत नाहीये, तरी पण तुम्ही एवढे तत्पर कसे आहेत? एवढा उत्साह कसा आहे लोकांच्या सेवेसाठी? कारण की हे फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला माहितीये काय भेटणार आहे, माझ्या नवऱ्याला काय आवडतं ना हे बायकोला माहित पण आहे, तरी ती करीत नाही. नवरा बायकोची भांडणं होण्याची प्रॉब्लेमच आहेत. बायकोला काय पाहिजे ना नवऱ्याला माहिती आहे, तरी पण तो करीत नाही. आणि नवऱ्याला काय पाहिजे हे बायकोला पण माहितीये. नवऱ्याला चांगलं जेवायला आवडते, तरी बायको 15 वर्षापासून स्वयंपाक चांगला बनायला तयार. आणि इथं मी पाहिलं की कुठलीही अपेक्षा नाहीये. आणि तुमच्यात जो उत्साह आहे ना, मी विचार करतो की अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे हाही चेतना कुठून जागी झाली. याचं सर्व श्रेय स्वामी प्रभुपाद आहेत. कारण आज स्वामी प्रभुपादांनी जी काही निस्वार्थ भावना या आंदोलनामध्ये शिकवली, तर हे सर्व श्रेय त्यांचं आहे. आज इस्कॉन मध्ये जेवढे काही भक्त आहेत
जेवढे काही ब्रह्मचारी असतील, संन्यासी वर्ग असेल किंवा गृहस्थ भक्त असतील, केवळ ब्रह्मचारी असे मी म्हणत नाही, इस्कॉन मधला प्रत्येक गृहस्थ भक्त ही निस्वार्थ भावनेने येऊन इथे सेवा करतो. हे सर्व श्रेय श्रील प्रभुपादांचं आहे, कारण प्रभुपादांनी तशी भावना समाजामध्ये रुजवली. जसं प्रभुपादांचं एक मला सर्वांना सांगावं असं वाटतं, एकदा प्रभुपादांच्या शिष्यांनी प्रभुपादांना तुम्ही भगवंत आहात असं म्हणाले. तेव्हा प्रभुपादांनी ते आपल्या सगळ्या शिष्यांना जवळ बोलावलं, त्यांची कान उघाडणी केली, म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो ना झाडणं, त्यांना झाडलं. म्हणजे परत जर मला भगवंत म्हणाल ना तर याद राखा म्हणाले, म्हणजे मी भगवंताचा सेवक आहे, भगवंत नाही. आणि त्या आपल्या 4 शिष्यांना प्रभुपादांनी रागावून दुसऱ्या अशा ठिकाणी पाठवलं की जिथे प्रचारच झाला नव्हता. म्हणाले तिथे जाणे प्रचार सुरू करा, ही तुमच्यासाठी शिक्षा आहे. म्हणजे एवढं हे प्रभुपादांचं निस्वार्थ भावनामध्ये सेवा करणं ही त्यांची तत्परता होती, की आपल्या शिष्यांच्या मध्ये देखील ती भावना जागृत केली की आपण भगवंत नाही आहोत, भगवंताचे सेवक आहोत आणि या भावनेतून सेवा करणं गरजेचं आहे आपण. त्यामुळे आज इस्कॉनमध्ये जी काही आपल्याला निस्वार्थ भावना ब्रह्मचर्य आश्रमात असेल, ग्रस्त, हे सर्व श्रेय स्वामी प्रभुपादांचं आहे. त्यांनी तो रुजवला भाव. ग्रेट ग्रेट ग्रेट. तुम्ही मगाशी सांगितलं की भगवंताबद्दल आसक्ती तयार करा, प्रेम तयार करा. तर त्याच्यासाठी काही टिप्स की कशा पद्धतीने आम्हाला प्रेम तयार होऊ शकतं? आज मुलगा मुलगीकडे बघितलं तर लगेच प्रेम तयार होतं, एखाद्याची गाडी बघितलं लगेच वाटतं आपली गाडी घ्यायची आहे, मोबाईल घ्यायचा आहे. पण भगवंतासोबत आसक्ती कशी तयार करायची, ओढ लागली पाहिजे भगवंताची? मी असं म्हणेन, जसं आज भौतिक जगामध्ये ना एक तरुण मुलगा आणि मुलींच्या मध्ये प्रेम वाढवण्यासाठी ते काय करतात, एकमेकांना आवडणाऱ्या गोष्टी करतात, भेट वस्तू आदान प्रदान देतात, एकमेकाला ज्या खायला वस्तू आवडतात त्या देत राहतात. तसंच एक उपदेशामृत नावाचा ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे, ददाती प्रतिगृणाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव. जर भगवंतावरती खरोखर प्रेम जर वाढवायचं असेल ना तर या गोष्टी आपण करत राहायचं. ददाती प्रतिगृणाची, जर आपणही भगवंताशी काहीतरी आदान प्रदान करायचं, भगवंत आपल्यासोबत करत राहतात. गुह्यम आख्याती पृच्छती, भगवंताबद्दल आपण श्रवण करत राहायचं, आपोआप भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं. भुंक्ते भोजयते चैव, भगवंताला चांगलं चांगलं खायला करून घालायचं, मग आपल्यालाही भगवंत त्या रेसिप्रोकेशन मध्ये महाप्रसाद रूपाने आपल्याला काही ना काही खायला देत राहतात. ते म्हणजे जसं भौतिक जगातला एक तरुण तरुणींच्या मध्ये प्रेम संपादन होण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याच जर आपण भगवंताकडे लावल्या, आपलंही प्रेम भगवंतावरती हळूहळू वाढणार. आणि मग भगवंत गीतेमध्ये हेच वर्णन करतायत, पत्रम पुष्पम फलम तोयम. जी व्यक्ती प्रेमाने मला पत्र, पुष्प, फळ नाहीतर थोडस पाणी देते, पण प्रेमाने भगवंत त्याच्यासोबत आदान प्रदान करतात. तेव्हा भगवंतावर प्रेम वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रेम करायला शिकायचं आहे. कसं प्रेम करायचं आहे, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी द्यायच्या, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करायच्या, जेणेकरून भगवंतावर आपोआप आपलं प्रेम वाढतं आणि भगवंताचं आपल्यावरती प्रेम वाढतं. जसं तुम्ही बुक्स सांगितलं की ते बुक्स पहिलं हातात पडलं, नंतर तुम्ही आणखीन पुढे आलात, तर आमच्यासाठी असे कुठले बेसिक बुक्स आहेत की जे वाचून आणखीन रस वाढायला चालू होईल, असे काही बुक्स रिकमेंड करू शकतात? नक्कीच. श्रील प्रभुपादांनी जवळजवळ 80हून अधिक ग्रंथसंपदेचं लिखाण केलेलं आहे, ज्यामध्ये भगवद्गीता, भागवतम, चैतन्य चरितामृत, भक्तिरसामृत सिंधू, उपदेशामृत हे मोठे मोठे ग्रंथ आहेत, ईशोपनिषद. पण या सगळ्या ग्रंथांच्यावर आधारित छोटे छोटे ग्रंथ आहेत, की जसं राजविद्या असेल, प्रकृतीचे नियम असेल, सर्वोत्तम योग पद्धती असेल, अनुपम भेट असेल, योगाचा सार असेल. तर अशी पुस्तकं हळूहळू तुम्ही वाचायला सुरुवात करा. ही पुस्तकं सगळी उपलब्ध आहेत आणि जसं ज्ञान वाढेल मग आपोआप भक्तीमध्येही वृद्धी होत जाते. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट होता प्रभूजी, भौतिक जगात पण टेन्शन आहे, पण जेव्हा माणूस भक्तीकडे येतो, मंत्र जप करायला लागतो, तर माया त्याला खेचत जाते. हे काय नाही लागला रे याच्या, माझी हाजा करो जिंदगी हो, हे असं का होतं? म्हणजे चांगलं म्हणायला लागलं का माया म्हणते चल गपची बस. मग माणसं म्हणतात सोपं करूया, हे अवघड कोणी शिकवलं करायचं? कसं आहे, कलियुगामध्ये भक्ती करणं म्हणजे किती जणांना पोहता येतं बघा. ज्यांना पोहता येतं ना त्यांना कदाचित त्याचा अनुभव असेल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणं सोपं असतं की कठीण असतं? कठीण आहे. समजा प्रवाह असा आहे पाण्याचा, नदीचा,
आणि त्याच्या विरोधात जर पोहायचंय फार कठीण आहे. तसं भौतिक जगात ह्या कलियुगाचा जो प्रभाव आहे ना तो मायेकडे आहे सगळा. आणि या मायेच्या प्रभावामध्ये भक्ती करणं म्हणजे मायेच्या प्रभावाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखं आहे. त्यामुळे जसं विरुद्ध दिशेने जर पोहायचं असेल तर काय करावं लागतं सांगा पोहणाऱ्यांनी, बघूया ज्यांना ज्यांना पोहता येतं. समजा आता नदीला पूर आलेला आहे, प्रवाह खूप फास्ट आहे, त्या प्रवाहाच्या विरोधात तुम्हाला पोहायचं असेल तर काय करावं लागेल? जास्ती प्रेशर लावावं लागेल. आणखी काय करावं लागेल? सपोर्ट. कोण म्हटलं सपोर्ट? हात वर करा. टाळ्या द्या सगळ्यांनी त्याच्यासाठी. सपोर्ट घ्यावा लागेल. येस, सपोर्ट घ्यावा लागेल. आणि सपोर्ट घेतला ना सोपं होतं थोडस. एक दुसरं उदाहरण देतो. आकाशामध्ये कधी तुम्ही पक्षी बघितलेत का? संध्याकाळी घरी जाताना कसे जातात? त्रिकोणामध्ये जातात ना. कारण काय माहितीये का ह्याचं? ते त्रिकोणामध्ये असे उडत असल्यामुळे त्यांना एकमेकांची शक्ती प्राप्त होते आणि वाऱ्याचा वेग ते सहज कापू शकतात. तसं कलियुगामध्ये एकटं भक्ती करणं कठीण आहे आणि म्हणून हा संघ महत्वाचा आहे. संघात आलं की एकमेकांच्या उत्साहाने पण कार्य करू शकतो. फार महत्वाचा प्रश्न आहे आता दुसरा. माझ्या घरी माझी पत्नी आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझी आई आहेत, माझे वडील आहेत. प्रत्येकाच्या इच्छा आहेत, प्रत्येकाचे कर्म आहे आणि प्रत्येकाची इच्छासाठी फायटिंग होते. बायकोला वाटतं असं करायला पाहिजे, नवऱ्याला वाटतं असं व्हायला पाहिजे. पोरं म्हणतात मला असं करायचंय, पण आईबाप म्हणतात आमची इज्जतीसाठी तू असं कर. ह्या कॉन्फ्लिक्टला कसं सॉल्व्ह करायचं? आहे कोणाला कोणाला क्वेश्चन या. पोरगी म्हणते मला या संग लग्न करायचंय, बाप म्हणतो तुला माहित आहे की मी कोणी. ह्या कॉन्फ्लिक्टला कसं हँडल केलं पाहिजे? म्हणजे आज जर बघितलं तर हा फार मोठा पार्ट आहे. आज ही समस्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. जसं आम्ही याला आमच्या प्रवचनाच्या भाषेमध्ये म्हणतो, एकाला आईला एक चॅनल बघायचा असतो, वडिलांना दुसरा, मुलांना तिसराच चॅनल बघायचा असतो, आणि जर चुकून घरात सून असेल तिला चौथाच चॅनल बघायचा असतो. ह्याच्यावरती पर्याय काय? चारी खोलीमध्ये 4 टीव्ही ठेवा. हा पर्याय आहे का त्याला? नाही आहे. मग आता पर्याय काय माहितीये का? की घरामध्ये एकोपा आणण्यासाठी, आणि आज प्रत्येकाच्या घरामध्ये हे कुठेही सुटलेलं नाहीये. हा प्रश्न सुटेल केवळ बुद्धिमत्तेने. काय डोळ्यासमोर ठेवायचं माहितीये? आज पती असेल, पत्नी असेल, आई असतील, वडील असतील, सासू, सून, मुलं, आपण सर्वांनी जसं आज आपण चर्चेची सुरुवात केली होती कोणत्या प्रश्नांनी? पर्पज काय जीवनाचा ते समजणं गरजेचं आहे. बरोबर? आपण कुटुंबामध्ये राहत असताना ना नेहमी एका गोष्टीचं स्मरण ठेवायचं, माझा मृत्यू कधी येईल मला माहीत नाही. त्यामुळे ज्या ज्या रक्तांच्या संबंधामध्ये मी आहे त्यांची प्रेमाने प्रामाणिकपणे मला सेवा करायची आहे. भलेही मतभेद असतील पण मतभेद बाजूला ठेवायचे आहेत आणि एकत्र राहणं गरजेचं आहे. तुम्हाला मी एक कटू सत्य सांगतो, फार कटू आहे. आयुष्यामध्ये जेव्हा कठीण प्रसंग येतो ना तेव्हा रक्ताची नातीच मदतीला येतात, एवढं लक्षात ठेवा. हे निश्चित आहे. त्यामुळे कधीही आई, वडील, बहू, बहीण, पत्नी, पती, मुलं यांच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ द्यायचा नाहीये छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आज आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी उगीच मोठी मोठी भांडणं करत बसतो. त्यामुळे कुठेतरी माझ्या जीवनामध्ये मृत्यू येणार आहे, मी कधी जाईन माहिती नाही, आहे तोपर्यंत आनंदाने सगळ्यांची संबंध चांगले ठेवून पुढे जाणं गरजेचं आहे. कठीण आहे, मला माहिती आहे. मन एकमेकांची जुळणारी नाही आहेत, त्रास होणार आहे, पण अभ्यास जर केला ना त्याचा निश्चित शक्य आहे. त्यामुळे तो प्रयत्न करावा लागेल आपल्याला. कठीण आहे, कलियुगामध्ये ते कठीण आहे खरोखर, पण उच्च ध्येयासाठी आपल्याला ते करावं लागेल. उच्च ध्येय काहीतरी प्राप्त करायचं असेल ना तर ते करावं लागेल. नाहीतर मग आपलाही मृत्यू निघून जाणारच आहे असा. म्हणून मराठीमध्ये म्हणतात, कुत्र्या मांजरांसारखं मरण्यात काय अर्थ आहे? मरायचं तर संभाजी महाराजांसारखं शरीर सोडलं पाहिजे. तर त्यामुळे आपल्या नाते संबंधांना टिकवून ठेवणं गरजेचं आहे. आज कॉन्फ्लिक्ट फॅमिलीमध्ये इथेच होत आहे. प्रत्येकाचा इगो, प्रचंड इगो आहे. पत्नीला वाटतं मीच का करावं, पतीला वाटतं मीच का करावं. मग कधी आई वडील म्हातारे असतील तर त्यांचं थोडं वेव्हलेन्थ मॅच होत नाही. मग आपण कुठेतरी एक स्टेप मागे येऊ शकतो ना.
म्हणून आपलं मॅनेजमेंट काय, लाईफ मॅनेजमेंट काय सांगता माहितीये का, जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल ना, प्रत्येकाने एक स्टेप मागे यायला शिका. समस्या काय माहितीये, नेहमी आपल्याला एक स्टेप पुढे जायची सवय लागलेली आहे. ती समस्या फार मोठी आहे. कुठेतरी एक पाऊल मागे येऊ ना आपण. बघा, एक पाऊल जर मागे येऊ, मी तुम्हाला सांगतो आमूलाग्र बदल जीवनामध्ये शक्य आहे. मला अहंकार झालाय, हे मी कसं ओळखायला पाहिजे? म्हणजे माझ्यात इगो ठासून ठासून भरलाय, पण मला कोणी सांगितलं तर मी म्हणणार चूप बैठ. मला आपल्याला नाही इगो, तर मी मग कसं ओळखू? प्रश्न महत्वाचा आहे आता. जेव्हा आपल्याला अहंकार येतो ना आणि आपल्यालाच तो कळत नाही, तेव्हा प्रकृती निश्चित आपला अहंकार ठेचून काढते. हे लक्षात ठेवायचं आपण. आपल्याला जर म्हणजे आपल्याला अहंकाराला हे जर कळत नसेल ना, तर प्रकृती जीवनामध्ये असा काही घाला घालते ना, एक तर काहीतरी फॅमिली इश्यू निर्माण करणार, नाहीतर काहीतरी रोगराई देणार, कुठेतरी ऍक्सिडेंट करणार, कुठेतरी फायनान्शियल क्रायसिस काहीतरी होणार. प्रकृती ही अशी साधारण नाहीये. आपल्या प्रत्येक कर्माला उत्तर देणार म्हणजे देणार. भले समजा आज मी अहंकारापोटी म्हणत असेल की मी असा आहे, मी तसा आहे, मी बरोबर आहे, मी म्हणतो तेच खरं आहे, मी म्हणतो तीच पूर्व दिशा आहे, आणि हे सगळं ऐकून समोरचे शांत बसले. पण प्रकृती जी कार्य करते ना भगवंतांच्या अध्यक्षेखाली, त्या प्रकृतीला सगळं माहिती आहे. आपला भूतकाळ माहिती आहे, आपला वर्तमान माहिती आहे, आपलं भविष्यही माहिती आहे. त्यामुळे प्रकृती आपल्या जीवनामध्ये तसा काहीतरी बदल घडवून आणणार की जेणेकरून आपल्याला ना त्या अहंकारावरून थोडं कुठेतरी खाली यावंच लागेल. आज जगभरामध्ये एवढे मोठे मोठे लोक होऊन गेली, म्हणून मी सकाळच्या सेशनमध्ये उदाहरण दिलं. तो मुसोलिनी असेल, हिटलर असेल, चर्चिल असेल, कोणीही असेल, काय अवस्था झाली लोकांची. मृत्यूच्या वेळी काय अवस्था झालेली आहे, घोड्याचं मूत्र पाजून मारलेलं आहे लोकांना, एकेकाळीचे राजा. पण मरणाच्या वेळी शत्रूंनी चौकामध्ये उलट टांगून तोंडामध्ये घोड्याचं मूत्र घालून मारलेलं आहे. अहंकार कसा ठेचते प्रकृती. मग तसं आहे. म्हणून आपण वेळेच्या आधी स्वतःला कुठेतरी नम्र ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आपण जर नम्र नाही झालो, प्रकृती जबरदस्ती नम्र बनवते. अहंकार झालाय हे असं होऊ शकतं का, माझी एखादी इच्छा मनासारखं नाही झालं तर मला राग येणं, असं होऊ शकतं? म्हणजे अहंकार मला आहे, मला असं वाटतं मला रिस्पेक्ट नाही भेटली, आज मला रिस्पेक्ट नाही भेटली, तर मग त्या अहंकाराच्या झाडाला असे कुठले पान फळ फुलं लागतात असं वाटतं तुम्हाला? अहंकाराचं सर्वात पहिलं फळ म्हणजे नेहमी प्रसिद्धीच्या झोकामध्ये असणं. माझा सत्कार झाला पाहिजे, माझा सन्मान झाला पाहिजे, ही भावना फार भयानक आहे. श्रील प्रभुपादांचे पुन्हा मी एक उदाहरण देतो. फार त्यांचे गुरु आहेत, म्हणजे आमचे परमगुरु भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांचे वडील भक्तिविनोद ठाकूर, ते म्हणायचे प्रतिष्ठा जी आहे ना तिला शुकरेर विष्ठा म्हणायचे. शुकर म्हणजे काय? डुक्कर. डुकराची विष्ठा काय असते हो? माणसाची विष्ठा कोण खातं? डुक्कर खातं. आणि डुकराची आलेली विष्ठा काय आहे? किती घाण असेल विचार करा. प्रतिष्ठेला डुकराच्या विष्ठेची तुलना केलेली आहे. कशाची तुलना केलेली आहे? डुकराच्या विष्ठेशी. आणि मग आपण तो विचार करायचा आहे, जेव्हा आपण ह्या प्रतिष्ठेचा नेहमी विचार करत असतो की मला मान, सन्मान, प्रतिष्ठा, तर कशा समान आहे? शुकरेर विष्ठा. आणि म्हणून अध्यात्मामध्ये तुम्ही बघा, भौतिक जगात आणि आध्यात्मिक जगातला भेद काय? भौतिक जगामध्ये प्रत्येकाला बॉस बनायचंय, पण आध्यात्मिक जगामध्ये प्रत्येकाला सर्वंट बनायचंय. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून लिडरशिप नुसतं म्हणून उपयोग नाही आहे, सर्वंट लिडरशिप बनणं गरजेचं आहे. ग्रेट, फार महत्वाचा मुद्दा आहे प्रभूजी आमच्यासाठी. कारण सर्वंट लिडरशिप होणं फार कठीण आहे. आज प्रत्येकाला मॅनेजर बनायचंय. माझ्या अंडर हे सगळं व्यवस्थित चाललंय ना, हा झाला मॅनेजर. लीडर काय करतो? तिथे जाऊन बसतो, सगळ्या आपले जे काही सबऑर्डिनेट आहेत त्यांच्यासोबत बसतो, चर्चा करतो, सगळं झालं का व्यवस्थित, आणि मग सगळ्यात शेवटी स्वतःच्या गोष्टी करत राहतो. हा लीडर आहे. म्हणून सर्वंट लीडर आपण जोपर्यंत बनत नाही ना, तोपर्यंत तो म्हणजे आपण ही जी चर्चा करतोय अहंकार आणि ह्या सगळ्याच गोष्टी, सर्वंट लिडरशिप इज अ बेस्ट लिडरशिप. त्या गोष्टीवरती फोकस करणं गरजेचं आहे. प्रभूजी, निंदा करणं, निंदा ऐकणं, एखाद्याचा भोग आहे, बिचारा चुकलाय, त्याच्या आयुष्यात तो संघर्ष करतोय, त्या जीवाकडे कसं पाहिलं पाहिजे? फॉरगिव्हनेस ॲटिट्यूडने पाहिलं पाहिजे की
निंदा करत राहिलं पाहिजे की त्याच्याबद्दल बोलून आपण वेळ वाया घातला पाहिजे. एखाद्याच्या जीवनामध्ये काही घटना घडलेली असेल, सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न हा आहे, मी अधिकारी आहे का ती चर्चा करायला? हा प्रश्न पण आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे. मी अधिकारी आहे का, मी न्यायाधीश आहे का ती चर्चा करायला? आजकाल कलियुगामध्ये ज्याला आपण प्रजल्प म्हणतो ना, प्रजल्प म्हणजे अनवॉन्टेड टॉक किंवा अनावश्यक बडबड. आज आपल्याला काय लागतं, ह्याच्या जीवनात काय चाललंय, त्याच्या जीवनात काय चाललंय, त्याच्या जीवनात काय चाललंय, हे आपल्याला नेहमी ऐकायची सवय लागलेली आहे. आणि मन त्याच्यामध्ये रुची घेतं की ह्याच्या जीवनामध्ये काय चाललंय, लगेच तिघेच वगैरे येणार, हो त्याच्या जीवनात काय चाललेलं आहे. दुसऱ्यांच्या जीवनात काय चाललेलं आहे ही चर्चा करण्यामध्ये आपल्या मनाला आनंद वाटतो. म्हणून तिथे आपण रम्मान व्हायचं नाहीये, तिथून कुठेतरी बाहेर यायचंय. आपण तिथून जर बाहेर नाही आलो तर आपण मग तिथेच अडकणार, त्या प्रजल्पामध्ये अडकणार. तेव्हा दुसऱ्याला करेक्ट करायचा प्रयत्न आपण करायचा नाहीये. समजा काहीतरी घडलं असेल एखाद्याच्या जीवनामध्ये वगैरे, पण तो कुणाला तरी मानत असेल ना, त्याच्या जीवनामध्ये कोणीतरी कौन्सिलर असेल, त्याच्या जीवनामध्ये कोणीतरी मेंटर असेल, आपण त्यांना कल्पना देऊ शकतो की तुम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करा, हे करा ते करा, त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करा. कधीही आपण एक उदाहरण देतो. भारतामध्ये ब्रिटिशांच्या कालावधीत एकदा असं झालं की एका कंटेनर म्हणून खेकड्यांना घेऊन चाललेले होते. उदाहरण ऐकलं असेल कदाचित तुम्ही सरांच्याकडून. ब्रिटिश व्यक्ती त्या कंटेनरला झाकण घालत होता. भारतातला तिथला एक साधा नोकर म्हणाला, सर झाकण घालू नका, म्हणाल ते खेकडे आहेत सगळे. तर त्या ब्रिटिशरला वाटत होतं की खेकडे कंटेनरच्या बाहेर येतील. तो भारतातला माणूस म्हणाला, घालू नका, ते खेकडे आहेत. एक खेकडा वर यायचा प्रयत्न केला ना, दुसरा खाली खेचेल. त्यामुळे खेकड्याची प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून दुसऱ्यांना मदत कसं करता येईल ना, ते बघणं गरजेचं आहे. आज समस्या कोणाच्या जीवनात नाही, सगळ्यांच्या जीवनात आहेत. आज समजा माझ्या जीवनामध्ये काही समस्या नाहीये असं थोड्या वेळासाठी गृहीत धरू आपण, पण काही गॅरंटी आहे भविष्यात माझ्या जीवनात समस्या येणार नाही? आणि म्हणून तुम्ही जसं म्हणालात, फॉरगिव्हनेस, क्षमाशील भावना ही जर आपण जतन केली ना, भविष्यात आपल्या जीवनामध्ये काही जर घडलं ना, भगवंतही आपल्याला क्षमा करतो. ग्रेट 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 ग्रेट. आज आम्ही इथं कपलने आलोत, म्हणजे काही हजबंड वाईफ आहेत, काही पॅरेंट्सला घेऊन आलेत, काही मुलांना घेऊन आलेत. तर हजबंड वाईफचं पण नातं व्यवस्थित राहिलं पाहिजे, ट्रस्ट बॉन्ड राहिला पाहिजे, मुलावर पण चांगले संस्कार झाले पाहिजेत, आईवडिलाची पण सेवा झाली पाहिजे, चांगलं समाजकार्य पण झालं पाहिजे, आध्यात्मिक उन्नती पण झाली पाहिजे. नाही, कधी कधी काय होतं, हजबंडचा पत्नीवरचा कुठेतरी ट्रस्ट डाऊन होतो किंवा पत्नीचा ट्रस्ट डाऊन होतो किंवा एकमेकात दुरावा होतो. फक्त दुर्गुणच पाहायला लागतात. कुठला तरी पास्ट एखादा ट्रामा, एखादा इन्सिडेंट घडलाय, त्यालाच धरून त्याच्याच एका चम्मचच्या दह्यापासून ते थोडं 10 लिटर बनवतात पुढच्या 5-10 वर्षात. तो पास्ट विसरत नाहीत. हो, म्हणजे ऍज इट इज त्याला प्रेझेंट मध्ये नाही पाहत. तिला किंवा त्याला किंवा त्या मुलांना पास्टला पकडून त्या व्यक्तीकडे पाहिलं जातं. म्हणजे त्याला आता बदलायची इच्छा आहे, त्याला फार गिल्ट फील होते, त्याच्या आयुष्यात फार दुःखी आहे, पण आता समोरचा व्यक्ती ते अवेअरनेस, ते वातावरण तयार नाही करत त्याला बदलण्यासाठी. एक इंग्लिश सूत्र सांगतो, आपण सगळे म्हणूया का? जज लेस, ट्रस्ट मोर. जज लेस, ट्रस्ट मोर. ट्रस्ट मोर. हे प्रिन्सिपल फॅमिलीमध्ये फॉलो करायचं. आपण काय करतो माहिती का? जज खूप करत राहतो, जज ट्रस्ट लेस. पण प्रिन्सिपल फॉलो काय करायचं आपल्याला फॅमिलीमध्ये? जज लेस, ट्रस्ट मोर. हे फॉलो करणं फार गरजेचं आहे फॅमिली प्रिन्सिपल मध्ये. म्हणून आपण साहजिक आहे, कुटुंबामध्ये असताना, एकत्र राहताना आपले वीक पॉइंट्स लक्षात येतात की ह्याचा वीक पॉइंट काय, त्याचा वीक पॉइंट काय आहे, त्याच्यावरती आपण जज करत राहतो नेहमी. म्हणून मी म्हटलं, पर्पज लक्षात ठेवा. किती काळासाठी एकत्रित राहणार आहे आपण? 10, 20, 30, 40 वर्षच. मग भगवंताच्या कृपेने जर एका कुटुंबामध्ये आपण जर राहत असू, तर मग भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपण जीवन जगायला नको का? थोडी ऍडजस्टमेंट करायला नको का? आणि जर ही ऍडजस्टमेंट केली नाही, आपण जीवनातली संधी गमावतो एक माणूस म्हणून जीवन जगण्याची. नाहीतर मग कुत्र्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय राहिला? आज कुत्रही रस्त्यावरती भुंकून लसके तोडतच की दुसऱ्या कुत्र्याचं. मग आज आपण मनुष्य आहोत ना. जर मनुष्य असू तर मग मनुष्याप्रमाणे जीवन जगायला शिकलं पाहिजे. म्हणून
जज लेस, ट्रस्ट मोर. हे प्रिन्सिपल आपण फॉलो करायचं. मला तर असं वाटतं नवऱ्याने बायको समोर बसलं पाहिजे आणि बायकोला विचारलं पाहिजे आपल्या परिस्थितीला शोभन असं, म्हणजे मला शोभन असं, तुझ्या काय काय इच्छा त्या एका पेपरवर लिही, माझ्याकडून काय पाहिजे तुला मरण्याच्या आधी. नाही तर ती डायरेक्ट म्हणून मला अमेरिकेला जायचंय. तसं पण नाही, याला सॅटमॅक फॉर्म्युला म्हणतात, गोल सेटिंग. नीड्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन करणं फार गरजेचं आहे. माझ्या पत्नीला माझ्याकडून काय पाहिजे, त्याच्यासाठी माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणि तिची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. आणि पत्नीने पण नवऱ्याला विचारलं पाहिजे तुम्हाला काय पाहिजे, त्याच्यासाठी तुमची जबाबदारी काय आहे आणि माझी काय जबाबदारी. ह्या जर गोष्टी समजल्या प्रभूजी, मला असं वाटतंय हजबंड वाईफ फार लय ग्रो करू शकतात. निश्चित निश्चित. आता दुसरा मुद्दा येतो बालसंस्कार. आता लहान मुलं आहेत 3, 5, 10 वर्षाचे, म्हणजे 14 वर्षापर्यंत आपण म्हणतो की बालसंस्कार चालतात. 7 पासून तर 14 फार इम्पॉर्टंट वय, आणि तिथून पुढे 15 ते 25 पर्यंत वयापर्यंत. तर याच्यावर काय बोलू इच्छित आहे तुम्ही, की कशा पद्धतीने आम्ही आमच्या मुलांना असे संस्कार द्यावे की आता एवढ्या भारी वातावरणात येत ज्या सवय आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलात नाही जायला पाहिजे, तिथून निघता येत नाही बाहेर. कधी कधी ते झाड एवढं मोठं होतं, अग्नी एवढी पेटती, इच्छा असून सुद्धा हे इंद्रिय भोगाची इच्छा सुटत नाही. समजा आता आपल्याला मांसाहार नकोय, अज्ञानपणामुळं मुलगा खात नव्हते तरी पण खा भाऊ खा, प्रोटीन येतं. पण आता अशा वातावरणात आल्यानंतर असं वाटतं ठीक आहे आपली अग्नी पेटली, आपल्याला निघायला त्रास होतोय, आपण निघू राहिलो, पण आपल्या मुलांना आता राईट पॅरेंटिंग कशी करावी सगळ्याच गोष्टीपासून, म्हणजे त्यासाठी आपलं इस्कॉन रिलेटेड काही गोष्टी आहेत किंवा आपण घरातून काय करू शकतो. निश्चित. सध्या इस्कॉनच्या माध्यमातून, खास करून आम्ही इस्कॉन श्री गोविंदधाम या मंदिराच्या माध्यमातून लहान मुलांच्या वरती बालसंस्कार वर्ग हे आम्ही सुरू केलेले आहेत, की जे काळाची गरज आहे. आज जर या लहान मुलांच्यावर आपण जर चांगले संस्कार नाही केले ना, आपलं भविष्य भयानक असेल, हे निश्चित लक्षात ठेवायचं आहे. आणि आज तुम्हाला आनंद वाटेल, मी खरोखर हे सांगतोय, भारत सरकार देखील ह्या गोष्टीवरती फार जोर देते सध्या, लहान मुलांच्यावरती चांगले संस्कार कसे करता येतील. आणि म्हणून आम्ही अनेक शाळेमध्ये, अनेक मंदिरामध्ये, अनेक आमच्या सत्संग केंद्रामध्ये बालसंस्कार वर्ग सुरू केलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना प्रेरित करेन, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी लहान मुलं असतील तर त्यांना एकत्रित आणा. कोणीतरी एखादी एक लिडरशिप घ्या की त्या लहान मुलांना गीतेतले श्लोक शिकवणं, श्लोक त्यांच्याकडून म्हणून घेणं. तुम्ही काय शिकवायचं ह्याचं टेन्शन घेऊ नका, ते सगळं मटेरियल आम्ही पुरवू तुम्हाला. पण तुमची जबाबदारी काय, मुलांना एकत्रित आणणं आणि शिकवणं. आणि का करायचंय हे, आज सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी इतक्या भयानक वातावरण सुरू आहे समाजामध्ये, त्याचा परिणाम मुलांच्यावरती होतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, असं म्हटलं जातं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये की ऍव्हरेज जी मुलं आहेत आपली 7, 8, 9, 10, 11 वर्षाची वगैरे किंवा 11, 12 वर्षापर्यंतची मुलं, ही वयामध्ये येईपर्यंत, म्हणजे 15, 16 वयापर्यंत येईपर्यंत हजारो मूव्हीज असे बघितलेले असतात की जिथे खून आहे, जिथे रेप आहे, जिथे दरोडा आहे, जिथे मारामारी आहे, केवळ अशाच गोष्टी बघितलेल्या असतात. आणि अशा गोष्टी जर बघितल्या त्याच्या मनावरती काय परिणाम होईल. आणि म्हणून आपल्याला संस्कार वर्ग हा गरजेचा आहे, की ज्या संस्कार वर्गातून आपण मुलांच्यावर चांगले संस्कार घडवू शकू. त्यामुळे ती काळाची गरज झाली. म्हणजे बालसंस्कार केंद्र 7 ते 14 वयापर्यंत. हो. तर तुम्ही ज्या पण सिटीत राहतात तिथं इस्कॉनची चौकशी करा, तुमच्या मुलांना 7 ते 14 पर्यंत काही कोर्सेस भेटतील. संडेला युथ डेव्हलपमेंटसाठी ऍक्टिव्हिटी असतात, त्याच कॅटेगरीतले मुलं असतात, त्यांना त्या लेवलचं एज्युकेशन दिलं जातं. फ्रेंड्स कसे चूज करावे, डिसिजन कसे घ्यावे, राईट काय आहे, रॉंग काय आहे, प्रेम काय आहे, अट्रॅक्शन काय आहे, इंद्रियांना कंट्रोल कसं करायचं. राईट बाबूजी? नक्कीच नक्कीच. म्हणजे त्यांच्यात एक दिशा दिली जाते त्यांना. आज या धावपळीच्या जीवनामध्ये आपण खेड्यापाड्यात होतो, वडील बिझी आहेत, पैसे कमवण्यामध्ये बाहेर जातात, आई बिझी आहे घर चालवण्यात. काय माहित सोसायटीमध्ये कोण कुठले मुलं येतात, काय बोलतात, काय पाहतात, मोबाईलवर काय पाहतात. आणि मग कधी कधी वेळ होऊन जाते, निघून जाते, आणि असं वाटतं की आपला मुलगा वाड्याला झाडासारखा आहे, पेटला तर हा सगळं जंगल पेटून टाकू शकतो. मी शास्त्रामध्ये सांगितलंय की मुलावर संस्कार चांगले झाले पाहिजेत. त्यासाठी मला वाटतं इस्कॉनचे जे प्रोग्राम्स आहेत, इस्कॉन टेम्पलला जाऊ शकता. तर आमचे सत्संग केंद्र आहेत, त्या ठिकाणी तुम्ही कनेक्ट होऊ शकता.
आता जसं मी बघायची, काही जण कराडहून आलेले आहेत, काही जण साताऱ्याहून आलेले आहेत, काही जण नगरहून आलेले आहेत, काही जण संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरहून आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही तिथे इस्कॉन सेंटरशी संपर्क साधा. तिथे तुम्हाला बालसंस्कार वर्ग आणि तरुणांचे वर्ग सगळे त्या ठिकाणी संपर्क उपलब्ध आहेत. आणखीन 2 प्रश्न असतील, मग तुमचे प्रश्न घेऊ सगळ्यांचे. आज जर बघितलं तर प्रत्येकाच्या देवारात वेगळे वेगळे देव आहेत, देवी देवताचे फोटो आहेत. कुणी समर्थांना मानतंय, कोणी गणपतींना मानतंय, कुणी दुर्गा माता अंबाबाईला मानतंय. तर याच्यामध्ये कृष्णाला सेंटरला ठेवलं तर काय अडचण नाही का? हे देव नाराज नाही होणार का? देव नाराज नाही होणार का देवी देवता? कसं असतं माहितीये का, कधी कधी आपण शास्त्रांचा अभ्यास न केल्यामुळे कधी कधी मनात भीती असते ना. जसं मगाशी सेशन मध्ये मी म्हणालो की घरामध्ये आपण अनेक देवी देवतांचे, जसं आपल्या हिंदू धर्म परंपरेमध्ये किती देव मानतो आपण? 33 कोटी देव मानतो, 33 प्रकारचे वेगवेगळे असे मानतो. त्यामध्ये सगळे येतात. आणि मग कधी कधी मनात भीती असते, अरे मग आपण यांना अगरबत्ती नाही फिरवलं तर हे नाराज होतील का, यांना दिवा नाही दाखवलं तर ते नाराज होतील का? असा प्रकार नसतो. आपली श्रद्धा महत्वाची असते त्या ठिकाणी. आणि त्यामध्ये जसं मी सकाळी सांगितलं, शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर आपण ह्या निर्णयाला येतो की अरे कोणीतरी एक प्रमुख आहे, होय की नाही? जसं मी मगाशी उदाहरण दिलं, देशाचे प्रमुख कोण, एखाद्या कंपनीचे प्रमुख कोणीतरी असतात, एक प्रमुख कोणीतरी असतं, त्याला भगवान ही संज्ञा दिलेली आहे. आता भगवान म्हणजे काय? आता भगवान संज्ञा कुणी दिली? ही व्यासदेवांच्या वडील पराशर मुनींनी ही संज्ञा दिली. ते म्हणतात, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्श्रिय ज्ञान वैराग्यश वैती भवगणा. ज्या व्यक्तीकडे 6 ऐश्वर्य आहेत तो भगवान आहे. किंवा 6 ऐश्वर्य कोणती आहेत? तो शक्तिशाली असतो, तो सौंदर्यवान असतो, त्याच्याकडे ज्ञान भरपूर असतं, त्याच्याकडे श्री भरपूर असतं, म्हणजे श्री म्हणजे पैसा भरपूर असते, वैराग्य भरपूर असतं आणि ऐश्वर्य भरपूर असतं. ज्या व्यक्तीकडे 6 ऐश्वर्य आहेत ती व्यक्ती भगवान. ही संज्ञा व्यासदेवांच्या वडिलांनी पराशर मुनींनी दिली. आणि मग ही संज्ञा कुणाकुणाला लागू पडते ह्याचा अभ्यास झाला. मग तिथे भगवान हा शब्द लावण्यात आला, भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र असे शब्द लावण्यात आले. मग सगळीकडे मग सगळ्या शास्त्रांचा जर आपण सार काढला, अभ्यास करून म्हणतोय आम्ही, मग ह्या निष्कर्षाला आपण येतो. जसं एक गणपती किती जण बसवता ना सगळे? चला म्हणा बघूया. काये नवाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मता वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञ सकल परस्मै. इथपर्यंतच. कुणाला समर्पण करायचंय? त्याच्या पुढे म्हणा, वासुदेव हरी. पुढे साक्षात गणपती समोर उभे राहून पण काय म्हणतोय? मग साक्षात गणपती देखील सांगतायत आपल्याला, काय न वाचा मनसेंद्रिय वा, काया वाचा मन हे सगळ्यांचा यज्ञ करून कुणाला अर्पण करायचंय? नारायणाला. नारायण म्हणजे कोण? विष्णू. भगवान विष्णू म्हणजे कोणाचे अंश अवतार आहेत? भगवान श्रीकृष्णांचे. मग इथे आपण आता काय चर्चा करतोय? बरोबर आहे का? प्रभूजी, ज्या देवी देवताची, ज्या भूताची, प्रेताची आपण ज्याच्यावर आपली श्रद्धा असती, जर शरीर सोडताना आपण त्या श्लोकात जातो का? गीतेमध्ये हा श्लोक आहे, यांती देववर्ता देवान पितृ यांती पितृ भूतानी यांती भूतेजाम. की मृत्यूच्या समयी आपण जी भावना असते ना, तर त्या भावनेची गती आपल्याला निश्चित प्राप्त होते. म्हणून आपण असं म्हणतात ना की तुकाराम महाराज आपल्याला सांगितलेलं आहे की जीवनाचा शेवट कसा व्हावा? गोड व्हावा. मग जीवनाचा शेवट गोड होण्यासाठी मुखामध्ये नामस्मरण पाहिजे की नको? छोटीशी कथा सांगतो. एक व्यक्ती आयुष्यभर भरपूर नोकरी केली, पैसा बिसा भरपूर कमवला, मुलांची लग्न केली, सुना आल्या, नातवंड आली, नातवंडांना खेळवलेलं बघितलं आणि बिचारा अंथरुणाला खिळून राहिला. अंथरुणाला खिळून राहिला म्हणल्यावरती सगळे बघायला येतात ना. मग सगळे ते आता म्हातारा झाला होता, मग त्याचे भाऊ बघायला येऊ लागले, भाऊजया बघायला येऊ लागल्या, त्यांच्या बहिणी बघायला येऊ लागले, सगळे घरामध्ये जमले. ह्याला होती 4 पोरं. एकाचं नाव होतं राम, दुसऱ्याचं नाव गणेश, तिसरा सोमनाथ, चौथा निवृत्तीनाथ. आणि हा मरणासन्न अवस्थेमध्ये क्वार्टर पडलेला आहे.
मग बघतो सोमनाथ आहे का, निवृत्ती आहे का, राम आहे का, सगळे तिथे उभारलेले होते. 4 सुनांची नावं घेतली, सुना कुठे आहेत त्याही बाजूला उभारलेल्या होत्या. मुलांचीही नावं घेतली, मुलं कुठे आहेत तीही मुलं कॉटच्या बाजूला उभारलेली होती. सगळे पाहुणे आलेले होते. आणि मरताक्षणी हा काय म्हणतो, सगळ्यांची नावं घेतो, कुठे आहेत, सगळे कॉटच्याच बाजूला उभारलेले आहेत. आणि मरताना म्हणतो, अरे तुम्ही इथं सगळे माझ्यासोबत उभारलाय, बाहेर तिकडे शेळी ती गवत खाते. अशी अवस्था कलियुगामध्ये आहे. त्यामुळे जीवनाचा शेवट गोड व्हायचा जर असेल ना, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये वर्णन करतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती स मद्भाव. अंतकाळी जर भगवंताचं नाव जर जीवनामध्ये यायचं असेल, सराव करावा लागेल. असंच येणार नाही आहे. समजा तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, सराव करावा लागतो की नाही? असं आहे का की चला बसला, उद्या काही न बघता पेपरला बसलेलं आहे. आज तुम्ही सगळे बिझनेस वर्ल्ड मध्ये आहात, तुम्हाला असंच सक्सेस मिळाले का हो? कष्ट केलेत ना, प्रयत्न केलेत ना, सराव केलाय ना, म्हणून तर तुम्ही कोणत्या तरी पदाला गेलेला आहे. बरोबर? तसं भक्तीमध्येही सराव करणं गरजेचं आहे. तो सराव काय? दररोज भगवंताचं नामस्मरण करणं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दररोज सराव केला पाहिजे. दररोज भगवत भक्तीमध्ये रममाण असलं पाहिजे. हे करत असताना बिझनेस सगळं करत असताना ह्या गोष्टी चालू ठेवायच्या आहेत. आणि मग मृत्यूच्या वेळी पण मुखामध्ये निश्चित भगवंताचं नाव येईल. तुम्ही आता भक्तीमध्ये मी पाहिलं की 10-10, 20-20, 30-30 वर्ष, 40-40 वर्ष, फार डेथच्या आखरी क्षणापर्यंत मी भक्तांना प्राण सोडताना पण हरे कृष्णच मारताना पाहिलंय. तर कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही लोक का अटकत नाहीत? आमचे लोक आहेत ना, 8 लाखाची गाडी घेतली तरी कम्फर्ट झोन मध्ये अटकतो, 50,000चा चेक घेतला तरी कम्फर्ट झोन मध्ये अटकतो. थोडं एखादा घर घेतलं चुकून त्यांनी, एक हार पडला ना, बस मग नंतर EMI थकले तरी चालतील, बायको नवरात हाना माऱ्या झाल्या तरी चालतील. काय असं की तुम्ही कम्फर्ट मध्ये नाही अटकत आणि आम्ही कम्फर्ट झोन मध्ये लय का अटकतो? माहिती पण आहे लय पैशाची गरज आहे मला, तरी पण मी निघतच नाही. याच्यातून कसं निघलं पाहिजे? कम्फर्ट झोन असा आहे ना, हा आपल्याला संपून टाकणारा असतो. कोणत्याही क्षेत्रात कम्फर्ट झोन मध्ये राहायचं नाही. आरामदायी जीवनाची एकदा सवय लागली ना, नेहमी कष्टाची सवय असणं गरजेचं आहे. जसं आता प्रभूजी म्हणाले की भक्तीमध्येही आम्ही कोणी कम्फर्ट झोन मध्ये नसतो. भक्तीमधला नेहमी हा विचार करत असतो की माझी प्रगती कशी होईल, माझी सेवा कशी चांगली होईल, मी अनेक लोकांच्या पर्यंत कसं पोहोचू शकेन जास्तीत जास्त. कम्फर्ट झोन मध्ये व्यक्ती आला की त्याची प्रगती थांबते, हे निश्चित आहे. कम्फर्ट झोन मध्ये व्यक्ती आला त्याची प्रगती थांबणार. आणि म्हणून या कम्फर्ट झोनवर जर विजय मिळवायचा असेल, उत्साही राहा. कम्फर्ट झोन मध्ये राहू नका. एन्थुझियास्टिकपणा ठेवा स्वतःमध्ये. आणि तो एन्थुझियास्टिकपणा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मी 3 सांगतो. 3 गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा. 3D सांगतो तुम्हाला मी. पहिला आहे डिझायर, गाडी नाही हा, इच्छा. डिझायर, डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन. ह्या जर 3 गोष्टी जीवनामध्ये ठेवल्यात, काय? पहिली डिझायर म्हणजे इच्छा, डिटर्मिनेशन म्हणजे दृढता आणि डिसिप्लिन शिस्तबद्धता. हे जर 3D जीवनामध्ये आपण पालन करू, डिझायर, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन, कम्फर्ट झोन मधून आपण निश्चित बाहेर येणार. कारण कम्फर्ट झोन हा व्यक्तीला यशस्वी बनवू देत नाही. त्या कम्फर्ट झोन मधून कुठेतरी बाहेर येणं गरजेचं आहे. आज आपल्या प्रभुपादांचं उदाहरण घ्या. आमच्या प्रभुपाद कम्फर्ट झोन मध्ये राहिले का? आज सगळ्यांची इच्छा असते की वृंदावनामध्ये शरीर सोडावं. आज सगळे वृद्ध झाले की लोक वृंदावनामध्ये राहायला जातात. पण आमच्या प्रभुपादांनी वृद्धापकाळामध्ये वृंदावन सोडलं प्रचारासाठी. आज वयाच्या 70व्या वर्षी ते अमेरिकेला गेले. बघा, विचार करा, इथे कोणी 70 वर्षाचं नाही आहे. पण प्रभुपादांनी वय ओलांडल्यानंतर जिथे एका घरामध्ये राहून मस्त आरामदायी जेवण करणं, झोपणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याग करून प्रभुपाद अमेरिकेला गेले लोककल्याणासाठी. तसं लोककल्याणासाठी आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं आहे. म्हणून तुम्ही तुमच्या बिझनेस वर्ल्ड मध्ये देखील
कम्फर्ट झोन मध्ये असाल तर बाहेर या, भरपूर पैसा कमवा. आणि भरपूर पैसा आला ना, तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे, त्यातला पैसा धर्मासाठी दान करा आणि आणखीन भरपूर पैसा कमवा. दानाचे टाईप सांगितले, तामसिक, रासिक, सात्विक. तुमचा पैसा असं वाटतं की कधी कधी मार्गी लागला पाहिजे. पैशात पाप असतं, कारण की कुठून कसा आलाय माहित नाही आपल्याला. तर तो राईट ठिकाणी कसा लावला पाहिजे. एकतर भोगासाठी लावतो आपण आपल्या, आणि मग तिथं पण कुठं ना कुठं तो टिकत नाहीये. तर वाटलं आपल्याला डोनेशन करायचं, तर सगळ्यात बेटर डोनेशन कशाला समजलात? आता पहा, दान हा एक फार मोठा विषय आहे. त्याच्यावरती चर्चा करायची म्हटलं तर भरपूर वर्णन आहे, पण थोडक्यात मी सांगेन. आपल्याला असं वाटतं ना की अरे एखादा गरीब दिसला रस्त्यावर, आपण त्याला लगेच एखादं नाणं काढून देतो. देणं चुकीचं नाही आहे. त्यानंतर समजा एखादा कोणी उपाशी दिसला, आपण त्याला घेऊन हॉटेलमध्ये देतो, पोट भरून खा म्हणतो, निश्चित. किंवा एखादा कोणी आजारी दिसला, त्याच्याकडे पैसे नाहीयेत, आपण त्याला पैसे देतो आजारातून तो बरा व्हावा म्हणून. असे हे वेगवेगळे दान आपण करत जातो. एक उदाहरण तुम्हाला मी देतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. एक श्रीमंत वडील होते, व्यक्ती होते, प्रचंड श्रीमंत. एकुलता एक मुलगा होता, आणि एकुलता एक मुलगा वडिलांसोबत भांडण करून घर सोडून निघून गेला आणि म्हटला मला वडिलांसोबत राहायचं नाही, माझं जमत नाही त्यांच्यासमोर. आणि रस्त्यामध्ये जाऊन बसला. आणि त्या रस्त्यानी त्या श्रीमंत वडिलांचे एकामागून एक असे 3 मित्र गाडीतून जात होते. एकाने बघितलं, अरे हा तर माझ्या मित्राचा मुलगा आहे, म्हणून एवढा माझा मित्र श्रीमंत आहे, हा रस्त्यावरती का बसलाय. गाडीतून उतरतो, त्याच्याकडे जातो, म्हणतो अरे तू इथं का बसलायस. तो म्हटला माझं वडिलांसोबत भांडण झालंय, मी घरी जाणार नाही. मग तो मित्र काय करतो, तो खिशातले पैसे काढतो, म्हणतो हे घे, तुला भूक लागली असेल खा, आणि तो निघून जातो. दुसरा मित्र येतो वडिलांचा, तो बघतो अरे माझ्या श्रीमंत मित्राचा मुलगा इथे रस्त्यावरती बसलेला आहे. जातो त्याच्याजवळ, अंगावरचे कपडे घाण झालेले असतात, व्यवस्थित केस सगळे विस्कटलेले असतात, त्याला अंग गरम झालेलं असतं. मग त्याला चांगले कपडे घेऊन देतो, डॉक्टरांच्याकडे नेतो, औषध उपचार करतो, आणि त्याला तिथं सोडून तोही निघून जातो. तिसरा मित्र येतो त्या रस्त्याने वडिलांचा, तो म्हणतो अरे माझ्या मित्राचा मुलगा आहे हा इथे काय करतोय. त्याच्या जवळ जातो, त्याला विचारतो इथे का बसलायस. तो म्हणतो माझं भांडण झालं, मी येणार नाही घरी. तो त्याची समजूत काढतो, त्याचा हात धरतो, आपल्या गाडीमध्ये बसवतो, आपल्या गाडीतून त्याला मित्राच्या घरी घेऊन जातो, आपल्या श्रीमंत मित्राच्या घरी, म्हणजे त्याच्या वडिलांच्याकडे. दोघांच्यातलेही वादविवाद मिटवतो. आता वडील आणि मुलगा आनंदाने जीवन जगू लागतात. या तिघांच्या मध्ये सर्वात चांगलं काम कुणी केलं? का बरं? घर नेऊन सोडलं. म्हणजे याचा अर्थ काय? हा, म्हणजे त्याला घरी गेल्यानंतर खायची काही काळजी आहे का? औषध उपचाराची काही काळजी आहे का? कपडे लत्ता काही काळजी आहे का? तसं आज आपण ह्या जगातल्या व्यक्तींना समजा आपण खायला दिलं, त्यांना भूक लागणार नाही असं आहे का हो? लागणार ना परत भूक. एखाद्याला आपण समजा कपडे घेऊन दिले तर ते कपडे फाटणार आहेतच ना. मग आपण असं काहीतरी त्याच्या जीवनामध्ये करू की जेणेकरून त्याला या सगळ्या गोष्टी आपोआप मिळतील. आणि म्हणून जर त्याला आपण भगवंताशी जोडलं तर निश्चित सगळ्या त्याच्या गरजा पूर्ण होणार. आणि म्हणून आपल्याला दानच जर करायचं असेल ना, जे सात्विक दान म्हटलेलं आहे ते असं का म्हटलं जातं? आज आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रभूजी मलाही सांगायला आनंद वाटतो, आपली दक्षिण भारतातली मंदिरं घ्या, उत्तर भारतातली मंदिरं घ्या, या प्रत्येक मंदिरामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नदान का होतं बरं? त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. या मंदिराच्या माध्यमातून या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणीही भूक राहू नये ही त्याच्या मागची संकल्पना आहे. म्हणजे पहा, पूर्वी मोठी मंदिरं झाली, तिथे दान धर्म मोठा केला जायचा, त्या माध्यमातून सगळे सुखी राहायचे. म्हणून आपणही दान देताना अशा ठिकाणी द्यावं दान की त्या दानाचा विनियोग व्यवस्थित होतोय का, अशा ठिकाणी आपण दान देणं गरजेचं आहे. नाहीतर उद्या तुम्ही कुणाला दान दिला, 100 रुपये रस्त्यावरती गरीब व्यक्ती दिसला आणि 100 रुपये घेऊन तो जर गेला बाटली आणायला छोटीशी, कर्म तुमच्या डोक्यावर बसली म्हणून समजा. किंवा ते 100 रुपये घेऊन जर तो सिगारेट आणि बिडी फुंकत राहिला, कर्म तुमच्या डोक्यावरती बसलेली आहेत. त्यामुळे दान करतानाही आपण योग्य ठिकाणी आणि आपल्या दानाचा विनियोग व्यवस्थित होते का ते बघून देणं गरजेचं.
म्हणजे आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे हा. सेवा केली सेवा पाहिजे. केली पाहिजे. आता तुम्ही विचारा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे विचारा. हा, विकास सरांनी एक प्रश्न विचारला होता की देवासमोर जाऊन काय मागावं. कृष्ण समोर असेल किंवा देवी देवताला जातो आपण, तिथं जाऊन काय मागावं. फार सुंदर प्रश्न आहे हा, की भगवंताच्या समोर आल्यानंतर आपण काय मागावं. पहा, भगवंत हे आपल्या आई वडिलांसारखे आहेत. म्हणून मगाशी मी सांगितलं की भक्तांचेही वेगवेगळे स्तर आहेत. जो सर्वोत्तम भक्त असतो ना, सर्वोत्तम, तो भगवंतासमोर आल्यावर काय म्हणतो माहितीये? न धनम न जनम न सुंदरीम न कविताम. तो म्हणतो, भगवंता मला धन नको, सुंदरी नको, काही नको, काही नको, मला फक्त तुझ्या चरणांचा आश्रय पाहिजे. वा 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 वा. हे कोणाचं आहे? उच्चतम भक्ताचं आहे. तुकाराम महाराजांनी ही प्रार्थना केली. हा, बरोबर आहे. मला धन नको, काही काही नको, मला फक्त तुमच्या चरणांचा आश्रय पाहिजे. ही सर्वोत्तम प्रार्थना आहे. जसं कुंती महाराणी काय म्हणते माहितीये? विपदा शंतुता शाश्वत तत्र तत्र जगद्गिरो भवतो दर्शनम एस्यात अपुनर्भव दर्शनम. कुंती महाराणी म्हणते, भगवंता माझ्या जीवनामध्ये दुःख येऊ देत, दुःख आले की मला तुझं चिंतन जास्ती होतं बाबा. आपण आहोत का त्या स्तरावर ही प्रार्थना करायला? एकदा अमेरिकेतले एक भक्त, ते ही नेहमी प्रार्थना करायचे. त्यांच्या जीवनामध्ये भरपूर दुःख आली. शेवटी प्रभुपाद म्हणाले, ही प्रार्थना बंद कर, कारण तू त्या स्तरावर नाहीयेस. आता बुक EMI टाकलाय. तेव्हा आपण ही हायेस्ट स्तराची प्रार्थना आहे. आपण भौतिक स्तरावर भगवंताच्या मंदिरात आल्यानंतर भगवंतांना प्रार्थना करू शकतो, भगवंता मला चांगली बुद्धी द्या, जेणेकरून मी तुमच्या भक्तीमध्ये रममाण व्यवस्थित होईन. आमच्या घरातल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे. सर्वे सुखीन भवंतु सर्वे संतु निरामय. मला सुखी ठेवा, सर्वांनाही सुखी ठेवा. अशा प्रार्थना आपण हळूहळू करू शकतो. पण प्रार्थनेचा सर्वोच्च स्तर काय आहे? न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी त्वयी. भगवंता, जन्म जन्मांतर मला तुझी भक्तीच पाहिजे, बाकी काही नको. कर्म पण केले पाहिजे की फक्त भक्ती केली पाहिजे त्याच्यामुळे भौतिक जगात सुख भेटत? कर्म आणि भक्ती हा वेगवेगळा भाग नाहीये. आज लोकांना हे समजत नाही. लोकांना वाटतं भक्ती करणं म्हणजे कर्म सोडून द्यायची का? नाही. आज आपल्या या इस्कॉन आंदोलनामध्ये मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे करोडोची प्रॉपर्टी असेल, हजारो कामगार त्यांच्या कंपनीमध्ये काम करतायत, असे सगळे लोक आहेत. मग ह्या लोकांनी स्वतःचा बिझनेस सोडून दिला का? नाही. की हेनरी फोर्डचे ग्रेट ग्रँडसन अल्फ्रेड फोर्ड, म्हणजे त्यांचे पंतू हेनरी फोर्ड, जे फोर्डचे ओनर आहेत सध्या, ते ज्यांनी श्रील प्रभुपादांच्याकडून दीक्षा घेतली, त्यांचं नाव अल्फ्रेड फोर्ड. म्हणजे इतकी मोठी व्यक्ती आहे. आणि आता सध्या आपलं मायापूर पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यापासून 120 किलोमीटर अंतरावर टेम्पल ऑफ वेदिक प्लॅनेटोरियम नावाचा फार मोठा प्रकल्प सुरू आहे, जवळजवळ 1000 कोटी रुपयांचा. तर त्याचे ते चेअरमन आहेत. तर तेही भक्ती करतायत. तर तेव्हा भक्ती आणि कर्म हे वेगळं नाहीये. भक्तियुक्त कर्म करायला आपण शिकणं गरजेचं आहे. हो, म्हणजे आम्ही असा बिझनेस सेल करायला जातो, लोकांना कनेक्ट करायला जातो. आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी थ्रू आम्ही हॅपीनेस देतो. येस. म्हणजे जेवढं आपण समाजात जाऊ तेवढं आपण भक्तीच करू राहिलो, फक्त त्या प्युअर इंटेन्शनने. ओके, आता प्रश्न विचारू शकताय. आमच्या याच्यात आम्ही ट्रेनिंग शिकवतो की एखाद्या ध्येयाकडे बघा, एक ध्येय सेट करा, गोल सेट करा आणि त्याच्या पाठीमागं धावा. आणि एक गोल सेट करायला पण लावतो, जसं की तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचं ते तुम्ही पहिले टार्गेट डिसाईड करा. आणि दुसरी साईडला परत हे म्हणतो की कर्मण्यवाधिकारस्ति महाफलेषु कदाचन, की फळावरची अपेक्षा ठेवू नका. तर कुठंतरी हे वाक्य आम्हाला असं वाटतं की कुठंतरी मिसमॅच होतंय की काय नेमकं त्याचं लॉजिक काय असेल त्याचं. भगवद्गीता ना मॅनेजमेंट प्रिन्सिपल देते. आज तुम्ही मॅनेजमेंट वर्ल्ड मध्ये कुठेही गेलात, हा श्लोक मॅनेजमेंट वर्ल्ड मध्ये एक मॅनेजमेंट प्रिन्सिपल म्हणून सेट केलेला आहे. यू जस्ट डू युअर कर्मा बट डोंट अटॅच टू युअर रिझल्ट. पण कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आज आपल्या बिझनेस वर्ल्ड मध्ये आपल्याला प्रत्येकाला कर्म करायचं आहे, पण रिझल्टला अटॅच राहायचं नाही. रिझल्ट मध्ये जर फेल्युअर आलं तर डिप्रेशन मध्ये जातो माणूस. आणि समजा रिझल्ट जर सक्सेसफुल झाला
आणखीन पुढे जाऊ शकतो व्यवस्थितरित्या आपण. तसं कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा श्लोक फार सुंदर आहे, प्रत्येकाला इन्स्पायर करणार आहे. प्रत्येकाने कर्म करायचंय, कर्म 100% जोर लावून करायचंय, पण फळाची अपेक्षा ठेवली ना दुःख येऊ शकतं. म्हणून फळाच्या आसक्तीपासून दूर राहायचंय आपण. पण फळ निश्चित मिळणार, पण आसक्ती ठेवली की दुःख येणार. गोल सेट केला पाहिजे बाबा, तर त्याला आम्ही पकडून या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवल्या पाहिजे का? निश्चित. जसं मी तुम्हाला एक दुसरं मॅनेजमेंट प्रिन्सिपल सांगतो आपल्या वैयक्तिक जीवनामधलं, की जीवनामध्ये स्ट्रेस कधी येतो बरं. समजा आपण एक तराजू जर बघितला, दोन्ही बाजूला बॅलन्स मधोमध असं केल्यानंतर तो राहतो. तर जीवनामध्ये स्ट्रेस येतो कधी? इम्बॅलन्स लाईफमध्ये झालं. वर्क लाईफ हे इम्बॅलन्स झालं म्हणजे तुझं उदाहरण आपण म्हणतो ना की रिसोर्सेस अँड डिमांड ह्याच्यामध्ये जर इम्बॅलन्स असेल ना तर मग स्ट्रेस येणार. दुसऱ्या भाषेमध्ये मी सांगेन, रियालिटी माहिती नाही आहे, एक्सपेक्टेशन्स भरपूर ठेवतो आणि एक्सपेक्टेशन फुलफिल नाही झाल्या की मग स्ट्रेस येणार. तर तसं हे आपल्या वर्क लाईफमध्ये पण आहे की आपण टार्गेट सेट करणं गरजेचं आहे, सगळं सेट करायचंय आपल्याला, पण अंडरलाईन प्रिन्सिपल हे आहे, आपल्याला जीवन जगत पुढे जायचंय. तिथे फेल्युअर आलं म्हणून आपण हे डिप्रेशन मध्ये जायचं नाहीये. फेल्युअर जरी आलं तरी पुढे कसं जाता येईल ते पाहायचंय आपल्याला. जसं आपण म्हणतो की भगवंतासोबत जर कनेक्ट राहायचं असेल तर सगळ्यात बेटर टाइम आणि वेळ असतो तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त. तर सकाळी उठल्यानंतर जेवढा आपण परमार्थ सोबत आपल्याला कनेक्टिव्हिटी मध्ये राहायचं असेल तर तो योग्य वेळ ठरली जाते. जसं आता महिला जर आपण घरात असेल तर पहिलं एक मनामध्ये प्रश्न येतो की घर स्वच्छ केलं पाहिजे, मग आपण स्नान केलं पाहिजे, मग हे सगळं वेळ करेपर्यंत मग तो वेळ निघून जातो आणि मग पुढे करायचं तर कसं करायचं, हा वेळ मॅच होत नाही. मग ह्याला काय सोल्युशन केलं पाहिजे? फार सुंदर आणि तुम्ही प्रॅक्टिकल प्रश्न विचारलाय हा. आणि स्वाभाविक आहे, एक गृहिणी म्हणून सकाळी उठल्यानंतर कदाचित नवऱ्याचा डबा करायचा असेल, शाळेतल्या मुलांचे डबे करायचे असतील, घरातली काही कामं करायची असतील वगैरे, आणि ह्याच्यामध्ये कदाचित ब्रह्ममुहूर्त हा निघूनही जाऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये पर्याय काय माहितीये का? एक कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा आपण जीवन जगत असतो ना, स्त्रीला, पत्नीला अर्धांगिनी म्हटलेलं आहे. अर्धांगिनीचा अर्थ काय? पुरुषांनी जेवढं काही आध्यात्मिक क्रिया केलेल्या आहेत त्यातला 50% लाभ पत्नीला मिळतो. त्यामुळे तुम्हाला जरी ब्रह्ममुहूर्तामध्ये वेळ नाही मिळाला तरी काय करायचे, आपण त्यांना करायला लावायचं सगळ्यांना. लक्षात आलं तुमच्या? तेव्हा म्हणजे शेवटी पहा, संसार म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी बघणं गरजेचं आहे. मी असं तुम्हाला रॅन्डमली उत्तर नाही देणार, तुम्ही डबा बनवू नका, तुम्ही मेडिटेशन करत बसा, मी असं उत्तर देणार नाही. प्रॅक्टिकलिटी पाहणं गरजेचं आहे. आज समजा एखाद्याचे पती घरातून 7 वाजता निघून जात असतील कामासाठी, तर त्या गृहिणीला घरी 6 वाजता डबा बनवला पाहिजेच. प्रॅक्टिकल आहे ते, इम्प्रॅक्टिकल सोल्युशन देऊन चालणार नाही. जर मी सांगितलं डबा काही बनवू नका, मग दुसऱ्या दिवशी कुरुक्षेत्र घर झालं म्हणून समजायचं. बरोबर आहे का सर? पण याच्यामध्ये मॅडमनी आणखीन मी ऍड करतो त्याच्यामध्ये, तुम्ही रात्री जर थोडं टायमिंगला झोपल्या ना तरी बरं होईल. यस. ह्या रात्री 11ला 11:30 जेवण करतात, मग 12ला झोपतात. जर तुम्हाला सकाळी वेळ पुरत नाहीये तर तुम्ही रात्रीचं नाईट रुटीन तुम्ही बदललं, ज्याचं म्हणतात ना प्लॅनिंग, ज्याचं परफेक्ट आहे ना त्याचे विनिंगचे रेशो 90% इन्क्रीज होतात. हे इव्हेंट चाललंय तर सगळं प्लॅनिंग होतं ऑलरेडी, कम्युनिकेशन होतं. कुठले पण एक्झिक्युशन जर तुम्हाला आउटपुट चांगलं पाहिजे असेल तर डोंट कॉम्प्रोमाइज, तुम्हाला प्लॅनिंग मध्ये एक्सपर्ट बनावं लागेल. तर जर तुम्हाला माहित आहे की सकाळी मला वेळ काढायचा आहे तर तुम्ही राईट टायमिंगला झोपले, आपल्याला कळतं 6-6.5 तास चांगली झोप भेटते आपल्याला, केलं प्रॉपरली, सकाळी उठलो आणि ठरवलं जसं आपल्याला फ्रेश व्हायचंय, आपण या सगळ्या गोष्टी करतो ना, तर त्याच्या आतमध्ये आपण ठरवलं पाहिजे अर्धा-पाऊण तास मी देईन भगवंताला. जसं ठरवलं तर पॉसिबल आहे, ठरवावं लागलं. पण का, इथं पुन्हा पर्पज तयार होतं, का करायचंय. भक्ती नाही केली तर काय काय होणार आहे, काय कळणार आहे देवाला, गुरूंना, हे थोडी क्रॉस चेक करत बसतायत. पण भगवंताकडे जाण्यासाठी गुरु चेक करत नाही, तुमचे शिष्य चेक करत नाही, तुम्हालाच कळलं पाहिजे की माझी प्रोग्रेस काय, त्या पद्धतीने जाणं गरजेचं. प्रभूजी, मुलांना घरात आम्हाला स्पिरिच्युअल संस्कार द्यायचे, तर बेसिक सुरुवात कुठनं करावी त्यांना स्पिरिच्युअलिटीला? घरातनं आम्हाला एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आणि ते पण अध्यात्माकडे गेले पाहिजे, तर बेसिक काय असेल पहिल्यांदा, पहिली स्टेप? असं म्हणतात चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे आपल्याला घरात स्वतः जीवनामध्ये उतरावं लागेल,
आपलं बघूनच मुलं शिकायला सुरुवात करतात. आपण जर सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठू, आपण जर सकाळी नामस्मरण सुरू करू, तर मुलांनाही हळूहळू ती सवय लागते. मग ह्या गोष्टी आपण घरात सुरू केल्या, स्वतः नामस्मरण करणं, स्वतः गीतेचं वाचन करणं, तर ह्याचा प्रभाव मुलांच्यावरती 100% पडतो. हे आमच्या अनेक कुटुंबांच्या मध्ये आम्ही बघितलेलं आहे. इनफॅक्ट मी एवढं असं सांगेन की आम्ही अशी काही कुटुंब बघितलेली आहेत की पहिल्यांदा लहान मुलं मंदिरात यायला लागली आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आई वडील यायला लागले, अशी उदाहरणं बघितलेली आहेत. तर घरामध्ये जर सुरू करायचं असेल, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपण लवकर उठायचं, आपण नामस्मरण करायचं, आपण गीतेचं वाचन करायचं. हे सगळं करताना मुलं पाहतात आणि मुलं निश्चितच आपल्या आई वडिलांना कॉपी करायचा प्रयत्न करत असतात. यस यस यस. चला नेक्स्ट क्वेश्चन. उपवास पकडला पाहिजे का आणि कधी आणि कुठले पकडले पाहिजे? येस. उपवास पकडला पाहिजे का आणि कुठले पकडले पाहिजे? सगळ्यात महत्वाचं आहे उपवासचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास करणं. उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ वास करणं. आपल्या जीवनात काय होतं, उपवास म्हणजे आता काय खायचं, भगर खायची, साबुदाणे खायचे, की काय फळं आणायची, काय फ्रूट सॅलड बनवायचं, इकडे चिंतन जास्ती होतं आपलं. त्यामुळे उपवास म्हणजे त्या दिवशी बाबा आपलं वैदिक शास्त्र काय सांगतं की थोडं पोट रिकामा असेल तर भगवंताचं चिंतन जास्ती होतं. त्या दिवशी भगवंताकडे वेळ जास्ती द्यायचा. सायन्स काय म्हणतं, 15 दिवसातून एकदा जरा पोटाला आराम दिलाच पाहिजे. म्हणून एकादशी जी 15 दिवसातून एकदा येते. उपवास म्हणजे तो याचा अर्थ आहे की त्या दिवशी जास्तीत जास्त भगवंताचं चिंतन, नामस्मरण व्हावं. आणि म्हणून असे उपवास सांगितले जातात. उपवासामध्ये मग वेगवेगळे प्रकार आहेत. निर्जल उपवास करणं, पाणीही न घेता. त्यानंतर एक उपवास आहे सजल, पाणी घेऊन. तेवढं जरी होत नसेल तर सफळ, फळासहित करायचं. मग फळ खाऊन पण जरी शरीराला त्रास होत असेल तर मग बाकी थोडंफार जे उपवासाचं ते खाऊन करू. मुख्य उद्देश हा आहे उपवासाचा, भगवंताचं चिंतन जास्ती झालं पाहिजे. एकादशी दुप्पट खाशी नको. त्या दिवशी भगवत चिंतन जास्ती झालं का? त्याचे बेनिफिट्स काय प्रभूजी? हे बघा, असं आहे की एकादशी का करायची माहितीये का? भागवतामध्ये देखील याचं वर्णन आहे, ब्रह्मांड पुराणामध्ये वर्णन आहे. एकादशी ही भगवंतांना प्रिय असलेली तिथी आहे. मोठी कथा आहे त्याच्या मागे. एक मूर नावाचा राक्षस होता, तो खूप त्रास देत होता. पण त्याला मारण्यासाठी मग भगवंत एका गुफेमध्ये गेलेले होते आणि मग भगवंत एका गुफेत विश्राम करू लागले. इतक्यात तो मूर नावाचा राक्षस आला. त्यांनी भगवंतावरती आक्रमण करायचा प्रयत्न केला, पण भगवंतांच्या शरीरातून एक दिव्य स्त्री अशी बाहेर आली. त्यांनी त्या मूर राक्षसाचा वध केला. भगवंत जागे झाले, म्हणाले मग तू कोण आहेस? तर ती म्हणाली मी एकादशी आहे. मग तो मूर राक्षस अर्धमेल्या अवस्थेमध्ये होता, तो क्षमायाचना मागू लागला. आणि मग तेव्हा भगवंत एकादशीला वरदान देतात की म्हणे आजच्या दिवशी जो कोणी व्रत करेल तर त्याच्यावरती मी अतिशय प्रसन्न होईल. आणि त्या मूर राक्षसाला म्हणतात की तू आजच्या दिवशी अन्नामध्ये जाऊन बसायचं. अरे बापरे, आता जास्त बघडतील. आमच्या लोकांना आहे ना फायदा कळला पाहिजे आणि तोटा कळला पाहिजे. तर तेव्हा अशी ही एकादशी म्हणजे भगवंतांना फार प्रिय. म्हणून माधवतीती भक्ती जननी, भक्तीची आई म्हटलेलं एकादशीला. जर भक्ती सुरुवात करायची असेल ना, एकादशी पालन करायचं, भक्ती आपोआप जीवनामध्ये येते. आता जसं अमोल सरांनी बोलले की आपण गोल सेट करतो. आता होतं हेच आहे की गोल सेट केला जातो, एक गोल अचीव केला जातो, परत त्याच्यावरचा गोल सेट करतो, परत वरचा गोल सेट करतो. पण याच्यामध्ये कुठंतरी असं वाटतं की आनंद मिसिंग आहे, म्हणजे एन्जॉय मिसिंग होतो. म्हणजे त्या टार्गेटसाठी आपण धावतोय पुढे जातोय. ते अचीव झालं की तेवढ्या पुरतं. जसं आपण म्हणतो की भौतिक सुख हे टेम्पररी आहे, ते एकदा अचीव केलं की. कारण मला एक आठवतोय प्रसंग, सरांनी ज्यावेळेस मर्सिडीज घेतली होती त्यावेळेस मी सरांना एक प्रश्न विचारला होता गाडीत बसल्यावर, सर तुम्हाला कसं वाटतंय? आणि सरांनी मला सहज उत्तर दिलं होतं की काय नाही, ओके, म्हणजे असं काही मला वेगळं नाही वाटत आहे. पण मी त्यावेळेस विचार करत होतो की सर असं कसं बोलतात, म्हणजे एवढे प्रीमियम सेगमेंट मधली कार घेतली आणि सर असं कसं बोलतात. पण ज्यावेळेस ते आमच्याकडे आले आम्हाला असंच वाटायला लागलं काय नाही, आता एक नॉर्मल आहे, म्हणजे हे ओके, आपली गरज आहे म्हणून आपण घेऊन जातोय. तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास भक्तीच्या माध्यमातून असेल किंवा प्रॅक्टिकली अशा कुठल्या गोष्टी आम्ही अप्लाय केल्या पाहिजे जेणेकरून एखादा गोल अचीव करत असतानाचा जो प्रवास आहे तो आनंददायी झाला पाहिजे. निश्चित फार प्रॅक्टिकल प्रश्न विचारलाय तुम्ही. हा
की पहा कधी कधी आपण गोल सेट करतो की मला हे अचीव्ह करायचं आहे. जसं तुम्ही सरांचं उदाहरण दिलं की सर काय म्हणाले त्या उत्तर तुमच्या प्रश्नाला. हे सगळं कशावरती अवलंबून आहे माहितीये का? आपल्या ज्ञानावर. जर आपल्याला माहिती असेल भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत, खरी आनंद देणारी गोष्ट काहीतरी दुसरीच आहे, हे जेव्हा माहिती असतं ना तेव्हा भौतिक जगातला कितीही महत्वाचा घटक असो तो आपल्यासाठी टेम्पररीच आहे. म्हणजे एक उदाहरण देतो, फार सुंदर उदाहरण आहे वृंदावनातलं. एक कथा सांगतो छोटी. एक भगवान शिवांचे भक्त होते. त्यांना भगवान शिव स्वप्नामध्ये आले, म्हणाले वृंदावनाला जा, तिथं सनातन गोस्वामी नावाचे एक भक्त आहेत, त्यांच्याकडे एक पारसमणी आहे, तो तू घ्यायचा आहेस, तुझं जीवनाचं कल्याण होईल. हे लगबगीने वाराणसीमधून वृंदावनाला गेले. यमुनेच्या किनारी सनातन गोस्वामींचा आश्रम होता. तिथे विचारत गेले सनातन गोस्वामी कोण आहेत कोण आहेत कोण आहेत. मग लोकांनी सांगितलं त्या आश्रमामध्ये राहतात. मग तिथं हा गेला आणि त्यांनी सांगितलं की मी भगवान शिवांचं भक्त आहे, काल स्वप्नामध्ये मला शिवानी सांगितलं की तुमच्याकडे पारसमणी आहे, तो मला पाहिजे की जेणेकरून माझं जीवन सुखी समाधानी. आता पारसमणी म्हणजे काय माहितीये कोणाला? लोखंडाला लावलं की काय होतं? लोखंड. मग सनातन गोस्वामी म्हणाले तुला पारसमणी पाहिजे का? तो समोरच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये मी टाकलाय, घेऊन जा. आणि हा आनंदाने लगबगीने कचऱ्याच्या डब्यामध्ये गेला, हात घातला, तो पारसमणी घेतला, आपल्या घराकडे जाऊ लागले. पण अचानक मनामध्ये विचार आला, जर पारसमणी यांच्याकडे सर्वश्रेष्ठ असेल तर यांनी कचऱ्याच्या डब्यात का टाकलाय? म्हणजे यांच्याकडे पारसमणीपेक्षा सर्वश्रेष्ठ काहीतरी असणार आहे. तो मणी मला भगवान शिवानी घ्यायला सांगितलाय. मग परत आले, म्हणाले मला हा नकोय, हा तर तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकलेला आहे, ह्याच्यापेक्षा दुसरा सर्वश्रेष्ठ कुठला मणी आहे का? मग ते म्हणाले माझ्यावर विश्वास आहे तुझा? तर तो म्हणाला हो. मग तुझ्या हातातला हा जो भौतिक पारसमणी आहे ना तो यमुनेमध्ये फेकून दे. हृदयावर दगड ठेवून त्यांनी तो यमुनेमध्ये फेकला. म्हणाले बस माझ्या समोर. आणि जेव्हा सनातन गोस्वामींच्या समोर तो बसला, आपल्या जप बागेतून जपमाळ काढली अशी, म्हणाले हा खरा पारसमणी आहे जीवनातला. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा पारसमणी खरा आहे. तसं आज आपण जीवनामध्ये गोल सेट करतो, हे अचीव ते अचीव, ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि काही हरकत नाही. पण हे अचीव करत असताना आध्यात्मिक ध्येय कधी विसरायचं नाही. आपली अवस्था त्या कैलासासारखी होऊ द्यायची नाही. कैलासची कथा माहितीये का सगळ्यांना? सांगा ना प्रभूजी. सांगू. कैलास नावाचा एक व्यक्ती होता. खूप असा तो इतका भक्तीसाठी उत्सुक नव्हता. पण नारद मुनी आले, म्हणाले अरे कैलासा, म्हणे जरा भक्ती कर, भगवंताचं नाव घे. कैलास म्हणाला अहो आता तरुण आहे, जरा लग्न होऊ द्या, लग्न झाल्यानंतर जोडीने येतो मंदिरामध्ये. मग कैलासचं लग्न झालं. मग कैलासचं लग्न झाल्यानंतर नारद मुनी आले परत, म्हणाले अरे कैलास आता चला अध्यात्माला सुरुवात करा, सत्संग सुरू करा. तो म्हणाला अहो नारद मुनी आत्ताच लग्न झालंय, जरा गृहस्थ जीवनाचा आनंद घेऊ द्या, मग येईन. मग नारद मुनी म्हणाले ठीक आहे. बिचारे करुणाशील होते, गेले निघून. काही वर्षांतर परत आले. कैलासाला मुलं झाली होती. मग नारद मुनी म्हणाले अरे आता चल अध्यात्माला सुरुवात कर, सत्संग कर. तो म्हणतो आत्ताच लहान लहान पोरं आहेत, त्यांना जरा खेळवतो, खेळणी बिळणी आणून देतो, थोडा काळ गेल्यानंतर येतो. नारद मुनी म्हणाले ठीक आहे. नारद मुनी आणि काही वर्षानंतर आले, मुलं सगळी मोठी झाली होती. कैलासाला म्हणाले आता तरी चल कैलास. कैलास म्हणतो आता पोरं मोठी झालेली आहेत, त्यांची लग्न करायची आहेत, त्याला लग्न करतो आणि मग येतो. नारद मुनी म्हणाले ठीक आहे. बिचारे नारद मुनी परत गेले, परत आले. मग कैलास म्हणाले आता तरी चल. तो म्हटला आता नुकतीच पोरांची लग्न झालेली आहेत, नातवंडांची तोंड बघतो आणि मग येतो तुमच्याकडे. मग झालं. नारद मुनी बिचारे परत गेले आणि बऱ्याच दिवसांत परत आले. मग बघतात तर काय, नातवंड अंगणामध्ये खेळत होती आणि बिचारा हा कैलास आतमध्ये हातात काठी घेऊन टेकत 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 बाहेर आला. नारद मुनी अरे आता तरी चल कैलास. कैलास काय म्हणतो आत्ताच नातवंड खेळताय, तो थोडी मोठी तरी होऊन द्या, मग नक्की येणार तुमच्यासोबत. बिचारे नारद मुनी परत गेले. पण नारद मुनींची इच्छा होती की ह्याला भक्तीमध्ये आणायचंय. परत आले नारद मुनी त्याच्या घरी आणि आले तर कैलासला शोधतायत. कैलास काही दिसे ना, भिंतीवरती फोटो दिसला हार घातलेला. फोटो दिसला हार घातलेला. नारद मुनीने ओळखलं कैलास आता गेला.
मग कैलास शोधणार कुठे? इतक्यात आवाज येत होता, भाऊ 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 भाऊ. बघितलं तर कुत्रा अंगणातून भुंकत होता. त्या कुत्र्याकडे नारद मुनीने असं बघितलं, ओळखलं, दुसरा तिसरा नसून कोण आहे तो? गेले त्या कुत्र्याजवळ. नारद मुनी त्रिकालदर्शी आहे तो. म्हणाले, अरे कैलास, आता तरी चल म्हणे. मनुष्य देह मिळाला होता, भक्ती नाही केली, सगळं धनाच्या मागे राहिलास, आता कुत्र्याची योनी प्राप्त झाली, आता तरी चल. कुत्र्या रूपातला कैलास बोलू लागला. म्हणे, नारद मुनी काय सांगू, म्हणे माझ्या मुलांना अक्कल नाही, घर उघडं ठेवतात आणि कुठेही फिरायला जातात. म्हणे मी घराचं रक्षण करत बसतोय. अरे नारद मुनी वैतागले, परत निघून गेले आपल्या धामामध्ये. पण त्यांनी विचार केला, याला घेतल्याशिवाय जायचंच नाही. परत आले काही दिवसानंतर, कुत्रा दिसत नव्हता, कुत्र्याचा आवाज येईना. नारद मुनी शोधताय तिकडे तिकडे. मग आता नारद मुनीना आवाज आला. बघतात तर काय, अंगणामध्ये भला मोठा एक नाग साप. नारद मुनीने ओळखलं, हा दुसरा तिसरा नसून कोण आहे? कैलास. गेले त्याच्याजवळ, म्हणाले, अरे कैलासा, काय अवस्था झाली तुझी? मनुष्य देह मिळाला होता, सत्संग नाही केलास, कुत्र्याच्या रूपामध्ये तुझा तर सर्प योनी, किती नीच योनीत, आता तरी चल. साप योनीतला कैलास म्हणू लागला, नारद मुनी, मी तरुण असताना सगळं सोनं जमिनीच्या खाली जपून ठेवलेलं आहे, त्याचं रक्षण कोण करणार? मग आता काही नारद मुनींना राहवलं नाही. नारद मुनी म्हणाले, आता तुला घेऊनच जाणार. मोठमोठ्याने नारद मुनी ओरडले, साप साप साप. आणि अंगणामध्ये कैलासची नातवंड खेळत होती, पलंगावर कैलासची पोरं बसली होती. सगळ्यांनी हातामध्ये काठ्या आणल्या, त्या सापाला झोडपून काढलं चांगलं. आणि मग त्याच्या आत्म्याला नारद मुनीने नेलं आणि भगवत सेवेत लावलेलं आहे. श्री नारद मुनी की. तसं आपल्या जीवनामध्ये ध्येय जरी ठरवलं ना, मग ते भौतिक ध्येय जरी असेल, ते ध्येय प्राप्त करताना आध्यात्मिक ध्येय विसरू नये. आणि ते जर आध्यात्मिक ध्येय विसरत असेल तर आपल्या जीवनामध्ये एक कोणीतरी गुरु पाहिजे की तो नेहमी आध्यात्मिक ध्येय आपल्याला लक्षात करून देईल. प्रभूजी, याच प्रश्नाशी निगडीत एक प्रश्न आहे की जसं आपण म्हणतो की आता ही दुनिया चमत्काराला नमस्कार करते, काहीतरी चमत्कार पाहिजे. आणि आपल्या अवतीभोवती आता जसं तुम्ही सांगितलं की सेंटरला आपल्याला भगवान कृष्णांना ठेवायचंय, पण घरामध्ये नात्यांमध्ये अशी वेगवेगळी भक्ती चालते. कोण महादेवाची भक्ती करते, कोण समर्थांची करते, कोण दत्तांची करते. आणि मग माइंड एवढा कन्फ्युज आहे की नाही तो चमत्कार बघितला की मग मला ती भक्ती करायची. पण मला भगवान कृष्णांचे असे कुठले चमत्कार किंवा असं कुठली दिव्यलीला मला दिसेल की मी भक्ती करतोय आणि त्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. पहा, कलियुगाचा गुणधर्म आहे, चमत्कार तिथे नमस्कार, हे निश्चित मलाही मान्य आहे. पण आज विचार करा, श्रील प्रभुपादांनी जेव्हा पाश्चात्य देशामध्ये प्रचार सुरू केला, ज्या लोकांना भक्तीमधलं भ माहिती नव्हतं, देव कोण आहे हे माहिती नव्हतं, अशा लोकांचं जीवन परिवर्तन ह्या सर्वांच्या संघामध्ये झालेलं आहे. किती मोठा चमत्कार आहे. आणि आज जेव्हा आपण घरामध्ये भक्ती करतो तेव्हा कदाचित घरातील प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतील, काही हरकत नाही. आपल्याला पटलं ना आपण सुरू करायचं आणि आपल्या घरातल्या लोकांना भगवंताचा प्रसाद खायला द्या, प्रभुपादांचं एक पुस्तक वाचायला द्या, गीता वाचन करायला द्या. आपण प्रचार करायची गरज नाही. प्रभुपादांची पुस्तकं, भगवंताचा प्रसाद, हरिनाम, या गोष्टीने आपोआप ते बदलतील. ही शक्ती त्या गोष्टीमध्ये. आणखीन एक प्रश्न, जसं आपण आता टीव्हीवरती बघतो, न्यूजच्या माध्यमातून बघतो, वेगवेगळे प्रभूजी, जसे एक प्रेमानंद प्रभूजी आहेत जे फार छान कथा वगैरे सांगतात आणि ते राधा 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 जप करा म्हणतात. मग पाठीमागच्या काहींचा प्रश्न आहे की 100 कृष्ण नाम एका बाजूला आणि 1 राधा नाम एका बाजूला, मग हरे कृष्ण मंत्राचा जप का करायचा? आपण राधा नामाचा पण जप केला पाहिजे. आज पहा, आपल्या भारतामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत आणि सर्व संतांना आपण निश्चित आदर करायचा आहे, आदर द्यायचाच आहे. ही आपली परंपरा आहे. आपण कोणाचाही अनादर करायचा नाही. जसं मगाशी मी काय म्हणालो, श्री चैतन्य महाप्रभू जे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत पण कलियुगामध्ये भक्तरूपामध्ये प्रकट झाले, त्यांनी या संप्रदायामध्ये येऊन स्वतः दीक्षा घेतली आणि स्वतः लोकांना हा मंत्र त्यांनी दिलेला आहे. म्हणून आपण सगळे इथे बसलेले चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहोत. चैतन्य महाप्रभूंनी सांगितला म्हणून आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतोय. पण ह्याच्यामध्ये असा काही दुजाभाव नाही आहे की बाबा दुसरे तो करतायत ना म्हणजे त्याचा परिणाम होणार, असं काही नाही.
फक्त आपला विश्वास बसणं गरजेचं आहे. जिथे आपला विश्वास बसेल तिथे आपण हळूहळू पुढे पुढे जात राहायचंय. आपण कुठेही दुजाभाव करायचा नाही. पण जसं मगाशी मी परत हे वाक्य रिपीट करतो, आपण ज्या संप्रदायामध्ये आहोत तिथल्या संप्रदायांचा ज्या गुरूंनी किंवा आचार्यांनी जो आदेश आपल्याला दिलेला आहे तो पालन करणं गरजेचं आहे. मंत्र जाप करताना आता घरी जाऊन मंत्रची माळ नेणं गरजेचं आहे का? माळेवर आपण मंत्र छान केला पाहिजे का? तर का केला पाहिजे? मला अनेक जणांनी हा प्रश्न खरंच विचारला, माळेवरती जप करायची गरज आहे का? आम्ही मनामध्ये करतो. काही जण म्हणतात आम्ही मनामध्ये करतो. काही जण प्रभूजी सकाळी उठलो ना सुरू असतं आतमध्ये ते माझ्या, मी माळ घेऊन करत नाही, आतमध्ये सुरू असतं सगळं म्हणतात ते. आता मला माहिती आहे आतमध्ये प्रत्येकांच्या काय सुरू असतं सगळं ते. पण माळेवरती का करणं गरजेचं आहे माहितीये का? सायन्स ही सांगतं जेव्हा 2 बोटामध्ये आपण माळ अशी पकडतो ना तर तेव्हा इथेच घर्षण झाल्यामुळे आपली बुद्धी ही तल्लख होते, इंटेलिजन्स शार्पन होतो आपला. आता माळेवरती का जप करायचा? चैतन्य महाप्रभू सांगतात संख्यापूर्वक नाम गान नतिभी. भगवंताचं नामस्मरण हे संख्यापूर्वक करणं गरजेचं आहे. माळेवरतीच का करायचं? आपलं मन ना प्रचंड विचलित आहे. जसं एकदा एक व्यक्ती गेला भगवंताकडे, म्हणाला भगवंत मला असा एक व्यक्ती द्या की जो माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. भगवंत म्हणाले निश्चित देतो, पण एक काळजी घे की तो नेहमी एंगेज राहिला पाहिजे. तो व्यक्ती म्हणाला ठीक आहे. मग भगवंत तथास्तु म्हणाले. एक व्यक्ती देऊन टाकला त्याच्या इच्छा पूर्ण करणारा. मग हा लगेच म्हणाला माझ्यासाठी घर बांध, घर आलं. घरासमोर बाग कर, बाग झाली. माझ्यासाठी एक मोठी गाडी आण, गाडी झाली. माझ्यासाठी पंचपक्वान बनव, पंचपक्वान बनवले. आता काय काम सांगावं हा प्रश्न त्या भक्ताला पडला. आणि ह्याला जर काम सांगितलं नाही तर भगवंतांनी आधीच सांगितलं असतं की हा मला खाऊन टाकणार. मग शेवटी हा पळत 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 भगवंताकडे गेला. म्हणाला भगवंता मोठी समस्या निर्माण झाली आहे, माझ्याकडे असं काहीच काम नाही आहे की त्याला मी एंगेज करीन. मग भगवंत म्हणाले काम कर, तुझं घर मोठं आहे ना, आणि हो तिथे शिडी लाव आणि त्या राक्षसाला सांग जोपर्यंत मी काही काम सांगत नाही तोपर्यंत ह्या शिडीवरून वर चढायचं खाली उतरायचं, वर चढायचं खाली उतरायचं. तसं आपलं मन ह्या राक्षसासारखं आहे. आणि म्हणून ह्या शिडीवर, माळे रूपी शिडीवरती खालीवर 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 हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या मनाला, राक्षस रूपी मनाला माळेवर खालीवर खालीवर केलंच पाहिजे. म्हणून माळेवर जप करणं महत्वाचं. प्रभूजी, वारकरी संप्रदायामध्ये हरे राम हरे कृष्ण असं म्हणतात, तर त्यालाच या मंत्राला जोडून आहे. तर मग आपण हरे कृष्ण हरे राम, अगोदर कृष्ण म्हणतो मग राम म्हणतो, याच्या पाठीमागं असं काही लॉजिक आहे का? आपला हा जो मंत्र आहे कलिसंत्र उपनिषदामध्ये वगैरे म्हणा अनेक ग्रंथांच्या मध्ये असं सांगितलं होतं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. असाही जप केला ते काही चुकीचं नाहीये. पण जसं मगापासून मी एक मुद्द्यावरती फोकस करतोय, आपण ज्या संप्रदायामध्ये आहोत त्या संप्रदायाच्या आचार्यांनी आपल्याला जी आज्ञा दिली, त्या संप्रदायातील गुरूंनी जी आज्ञा दिली तिचं पालन करणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी असं कधी व्हायचं की काही स्मार्थ लोक अशी म्हणायची की नाही आम्हाला हा जप करायचा अधिकार केवळ आम्हालाच आहे. तेव्हा महाप्रभू म्हणाले मी स्वतः भगवंत आहे, मी हा महामंत्र बदलतो. मग पहिल्यांदा राम म्हटलं काय किंवा कृष्ण म्हटलं काय? दोन्ही एकच आहे. मग चैतन्य महाप्रभूंनी कृष्ण हे पहिल्यांदा ठेवलं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तेव्हा असं काही त्यात फार मोठा भेद नाही आहे. जसं दुसरे उदाहरण तुम्हाला देतो, सायकलीचं चाक आहे. सायकलीच्या चाकाला तुम्ही वरच्या बाजूने एक खडूला मार्क केलं आणि खालच्या बाजूने एक खडूनी मार्क केलेलं आहे आणि ते चाक असं जोराने फिरवलं, पहिलं कोणतं आणि दुसरं कोणतं आहे कळेल का? तसंच आहे, चाहे कृष्ण कहो या राम. ओके प्रभूजी, महत्वाचा एक प्रश्न. आम्ही आता खेडेगावातून बिलॉंग करतो, तर आमच्याकडं खूप अशा जुन्या काही प्रथा आहेत. म्हणजे जसं की देवधर्म मानतात. मग देवधर्म म्हणजे कसं, ह्या शेतामध्ये इकडे कोंबडा कापला पाहिजे किंवा इकडे बकरं कापलं पाहिजे आणि अशा फिक्स काही डेट असतात की वर्षातून, म्हणजे आमच्याच घरामध्ये असं आहे की वर्षातून एक 8-10 कोंबडे कापावे लागतात तिकडे वेगवेगळ्या देवांना, किंवा बकरे कापावे लागतात, किंवा गावाकडे जत्रेला वगैरे कापतात. तर आता मला असं वाटतं खूप वर्षापासून मी तर स्किप आहे या सगळ्या गोष्टीपासून. पण असं जर करणं स्किप झालं
आणि छोट्या मोठ्या लेवलचा कुठला पण त्रास झाला तर सगळ्यांच्या घरातल्यांच्या डोक्यात येतं की आपण ते देवाचं केलं नाहीये, त्याच्यामुळेच हा त्रास आता होतोय, ते करावंच लागेल. तर मग ह्या गोष्टी आता कितपत योग्य किंवा त्या करायच्या का थांबवायच्या, कसं करावं लागेल? त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, लोकांची या मन घडत अशा ह्या घटना आहेत किंवा गोष्टी आहेत की एक अंधश्रद्धा लोकांची बसलेली आहे. लोकांना आज माझ्या वाचनामध्ये तरी कुठं आलेलं नाहीये की कोंबडं दिलं पाहिजे, बकरं दिलं पाहिजे आणि हे आणि ते. ना गीता, ना भागवत, ना रामायण, ना महाभारत, कुठेच नाहीये वर्णन. मग सद्यस्थितीला लोक स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हे करत राहत आहेत किंवा त्या अंधश्रद्धा असतील म्हणा. आणि अंधश्रद्धेपुढे लोक काहीही करतात. जसं पूर्वी एकदा काय झालं, एका घरामध्ये लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये एका मुलीचं लग्न होतं आणि त्या घरामध्ये एक मांजर इकडे तिकडे अशी फिरत होती. म्हणून आईनी काय केलं, एक बुट्टी घेतली, त्या मांजरावर झाकून ठेवली आणि त्या मुलीचं लग्न झालं. मुलगी मोठी झाली, मुलीला मुलं झाली, तिला एक मुलगी झाली. आणि त्या मुलीचं जेव्हा लग्न ठरलं ना, तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे माझ्या आईनी माझ्या लग्नाच्या वेळी एक मांजर बुट्टीखाली झाकून ठेवलं होतं म्हणून. मग त्या मुलीने काय केलं, एक मांजर आणलं कुठून तरी बाजारात आणि घरामध्ये आणलं, एक बुट्टी आणली. आता लग्नाचा कार्यक्रम म्हणून ते मांजर त्या बुट्टीखाली झाकून ठेवलं. ही काय झाली, प्रथा किंवा अंधश्रद्धा झाली. तसं आज समाजामध्ये सुरू आहे. काही कारण माहिती नाही, शास्त्र माहिती नाही, काहीच नाही, केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हे चालू आहे. कुठलाही देव आपल्याकडून ह्या गोष्टी मागत नाही. आज मला सांगा, एखाद्या प्राण्याची हत्या करून कोणी आपल्याकडून काही मागेल का? नाही, कुठंच वर्णन नाहीये. म्हणून मी परखडपणे सांगू शकतो की हे कुठं लिहिलेलं आहे दाखवा. ना गीता, ना भागवत, ना रामायण, ना कुठलं पुराण. फक्त लोक स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवायसाठी करतात. जर एखाद्याला हे नॉनव्हेज सोडायचं असेल तर त्यांनी कुठले विचार केले पाहिजेत? इच्छा भरपूर असते लोकांची, पण ती काही आतली इच्छा पुश करते. त्याला असं वाटतं मला ताकद पाहिजे, बॉडी पाहिजे. नेमकं कशाला पाहिजे मलाच कळत नाहीये. विचाराचा असतो, भोगाचा असतो. प्रत्येक जीवाची क्षमता, लेअर वेगळा वेगळा आहे. आपण म्हणू शकत नाही की काय त्यांची, पण याच्यातून निघण्यासाठी काय सोल्युशन, म्हणजे ती थॉट प्रोसेस मध्ये काय विचार पाहिजे? इच्छा तयार झाली तर त्याला मी इरेज कसं करू शकलो पाहिजे? फार सुंदर प्रश्न आहे हा. आजकाल लोकांना मांस खाण्याची प्रचंड इच्छा असते, पण त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. बाहेर कसं पडायचं माहितीये का? संघातून. आपण जर प्रॉपर असोसिएशन मध्ये असू ना, त्यातून बाहेर पडू. पण मला माहितीये हे ऐकायला फार कठीण जाईल, कटू वाटेल, पण हे सत्य आहे. कुठेतरी मला सांगा, आज साधं जर कोणी आपल्याला असं चिमटा घेतला, दुखतं की नाही? दुखतं ना. आज डॉक्टरांच्याकडे इंजेक्शन घेताना वेदना होतात की नाही? मग विचार करा, त्या कोंबड्याच्या मानेवरती चाकू मारताना त्या कोंबड्याला वेदना होत नसतील का हो? त्या बकऱ्याला वेदना होत नसतील का हो? मग असं वेदनायुक्त जे शरीर आपण खाऊ शकतो का? केवळ जिभेचे चोचले आहेत. आणि म्हणून यातून बाहेर पडायसाठी आपल्याला आपल्यासारख्या विचारांच्या लोकांच्या मध्ये एकत्रित येणं गरजेचं आहे. ज्याला म्हटलेलं आहे असोसिएशन, संघ. चांगला संघ, भक्तांचा संघ. त्या भक्तांच्या संघामध्ये येऊन अशा गोष्टीवरती आपण नियंत्रण प्राप्त करू शकतो. प्रभूजी, त्या मासावरती मसाले वगैरे टाकतात म्हणून ते टेस्ट दिसते. विदाऊट स्पाइस त्या मासाला टेस्ट नाहीये. पण म्हणतात ना, पॅटर्न तयार झालेत माइंड मध्ये. सबकॉन्शियस माइंड एवढा ट्रेन झालाय की त्या पॅटर्ननीच लाईफ आता त्या डिझायरला फुलफिल करायचा प्रयत्न करते. येस, परफेक्ट. म्हणून मांसचा अर्थ काय माहितीये का? मांस म्हणजे मी तुला आता खातो, पुढच्या जन्मामध्ये तू मला खा. म्हणजे हे कमिटमेंट असतात का? हा, त्याचा अर्थ तोच आहे मांसचा. म्हणजे शास्त्रामध्ये आहे असं? येस, मांसचा अर्थ तोच आहे. मी तुला आता आपल्याला सगळ्यालाच खाणार आहे बाबा मग. मी तुला आता खातो, पुढच्या जन्मात तू मला खा. तुम्ही जसं सांगितलं ना कैलासाची गोष्ट, तसंच आता जसं हे सरही आम्हाला खूप गाईड करतात. अगदी बिझनेस प्रोग्राम असला तरी अध्यात्मिकावर नेहमी काही ना काहीतरी होतं आणि घरी सुद्धा ते वातावरण आहे. पण मी घरात एकटी अशी की माझ्याकडून ते होत नाही. मी आता इथं आले ना, एक पीसफुल वातावरण आहे. घरी गेले ना की 1-2 दिवस मी कंटिन्यू ना, तिसऱ्या दिवशी हा माझा अभ्यास आहे, हे ते राहून जातं. म्हणजे कोणतीही गोष्ट करायला गेलं ना, आणि स्पेशली आध्यात्मिकावरती मी काही करायला गेले ना की तिथपर्यंत जाते आणि परत मागे परत तेच होतच नाहीये पुढे. म्हणून यासाठी आपण एबीसीडी शिकायचं. सरांनी सांगितलं असेल तुम्हाला एबीसीडी कदाचित. एबीसीडी म्हणजे लहानपणी आपण एबीसीडी शिकलोय. ए फॉर ऍपल, बी फॉर येस, सी फॉर डी फॉर. आज तुम्हाला मी एबीसीडी वेगळी शिकवणार. ए फॉर असोसिएशन, असोसिएशन, ए फॉर असोसिएशन.
असोसिएशन म्हणजे काय? भक्तांचा संघ, चांगल्या लोकांचा संघ. ए फॉर असोसिएशन. बी फॉर बुक्स. आज पुस्तकं वाचायला सुरुवात करायची, म्हणजे स्वतःला थॉट प्रोवोकिंग बुक्स म्हणतो ना आपण, स्वतःला प्रेरित करणारी चांगली पुस्तकं वाचायची. जी आज पुस्तकं तुम्हाला एक पुस्तक गिफ्ट रूपामध्ये मिळणार आहे, ते पुस्तक उद्यापासून वाचायला आजपासूनच सुरू करायचं वाचायला. मग बुक्स रिडिंग करायचं. सी फॉर चॅटिंग. चॅन्टिंग. व्हेरी गुड. CHANTING. सी फॉर चॅन्टिंग म्हणजे नामजप करणं. आणि डी फॉर डाएट म्हणजे प्रसाद ग्रहण करणं. हे 4 जर आपण फॉलो केले, ABCD, नेहमी भक्तांच्या संघात यायचं. बी बुक्स, पुस्तक रिडिंग, चॅन्टिंग, डाएट, 4 गोष्टी करत राहू ना, भक्ती अवघड जात नाही. बघा, डिसिप्लिन का नाही होत? पर्पज जर क्लिअर असेल तर तुम्ही डिसिप्लिन तयार होतात. डिसिप्लिन मुळे हॅबिट बिल्ड होती. हॅबिट मुळे कन्सिस्टन्सी तुम्ही येतात, आणि मग कन्सिस्टन्सीमुळे आपण प्युअर भक्तीमध्ये येऊ शकतो. जसं प्रभूजींनी एक उदाहरण सांगितलं होतं, आताच आम्ही चर्चा करत होतो. म्हणले माया अशी गोष्ट आहे, मांडीवर एखादा बाळ झोपलेला असेल ना, त्याला झोपून देते, आणि एखादं उठून रडायला पळायला लागलं का त्याला म्हणते गप चल लवकर बस इथं. तुम्ही उठलायला लागले का तुम्हाला म्हणणार नको जाऊ, काय मजा आहे तिकडं इकडं कर. त्याच्यामुळे पर्पज गरजेचं आहे. का आध्यात्मिक मध्ये जायचंय ते जर कळलं, आणि म्हणतात ना मन म्हणणार आहे नको जाऊ, पण तुम्ही मनाचं ऐकायचंच नाही. मूडनुसार नाही करायचं, प्लॅन नुसार करायचं. माझं करायचं काम आहे, मी ते करणारच, ह्या टास्कने जायचं. आता पण तशीच प्रथा आहे. काही लोक म्हणतात, समजा एक्झाम्पल, हे पण मुली नवस करतात की मला मुलगा झाला तर 2 कोंबडे पाठवले. हे पण मुली नवस करतात मला मुलगा झाला तर आणखी 1 कोंबडा पाठवले. जसं तुम्ही मगाशी पण सांगितलं की आपण जर एखादं दान जर केलं, त्यांनी जर ते चुकीच्या पद्धतीने वापरलं तर ते पाप आपल्याला. तर ह्या केसमध्ये पाप कुणाला लागतं? जे नवस करतायत त्यांना लागतंय का ज्यांच्यासाठी केलं त्यांना पण लागतं? सगळ्याच लागणार. जो खातो त्याला पण लागतं. ठेवा, हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टी कशा आहेत, आज ना एक जनरल उदाहरण देतो, म्हणजे कोणी असं स्वतःला वैयक्तिक लावून घेऊ नका. आज बघा, कधी संतती एखाद्या कोणाला तरी प्राप्त होते, पण ती एवढी त्रास देणारी संतती असते ना, लहानपणापासून किरकिर त्या बाळाची लागलेली असते. म्हणजे ते कोण जन्माला आलं असतं माहितीये का? ऐका, पोर एडवरी करायला लागलो काय आठवायचं, हे मागचे जलेबीचे भोग मिटवायला आलेत आपल्यापाशी. तर त्यामुळे ह्या गोष्टी थांबवण्यासाठी ना, त्या अंधश्रद्धेतून बाहेर येणं गरजेचं आहे. असं नाही की एखाद्याला कोंबडा कावला म्हणजेच बाळ होईल वगैरे, हे काही अंधकल्पना असू शकतात. तुम्ही येऊन भगवंतांना प्रार्थना करा ना, भगवंताची इच्छा असेल तर भगवंत तुम्हाला काहीही देतील. हा भक्तीचा भाग आहे. आज जर त्या 100 कौरव जर एका ठिकाणी जन्माला येत असतील, तर बघा महाभारतामध्ये काय सायन्स आहे. त्या गांधारींनी स्वतःच्या गर्भावरती रागाने मारून घेतलं, त्या गर्भाचे 100 तुकडे त्या तुपाच्या मडक्यामध्ये ठेवून त्यातून उत्पत्ती झालेली आहे 100. एवढं सायन्स आपल्या वैदिक ग्रंथांच्या मध्ये आहे. इकडे 5 पांडवांची प्राप्ती, कुंती महाराणीला लग्नाच्या आधी तिने पुत्रांची प्राप्ती कशी केली? प्रार्थना करून. सूर्यदेवाला प्रार्थना केली, अश्विन कुमाराला प्रार्थना केली, वायुदेवतेला प्रार्थना केली, तिथून पुत्र प्राप्ती करून घेतली. मग जर आपण भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण असू, भगवंत देणार नाही का आपल्याला? हा विश्वास पाहिजे आपला भगवंत. कारण ही उदाहरणं महाभारतामध्ये आहेत, ग्रंथांच्या मध्ये आहेत. प्रार्थना केल्यानंतर पुत्रप्राप्ती होते. प्रार्थना करणं गरजेचं. आणखीन एक महत्वाची गोष्ट, प्रत्येक आठवड्याला तुम्ही टेम्पलला व्हिजिट केल्या पाहिजे. याच्यामुळे तुमचं असोसिएशन इन्क्रीज होऊ शकतं. किती जणांना वाटतं की टेम्पलला आल्यावर एनर्जी बदलती, एवढं चार्जिंग आठवड्याभरासाठी जाऊ शकते व्यवस्थित. त्याच्यामुळे टेम्पलला व्हिजिट करायची. नवरा नसेल तो कुठं कामाला असेल ना बाहेर, तरी आपण पोरं बिरं ओला रिक्षा करून निघायचं. नाही तुम्ही नाही, मी जातच नाही असं म्हणतात का जेवण करायच्या वेळेस? नाही, मग तू जेवण एकटे करून टाकणार. त्यानंतर नेक्स्ट घरामध्ये जेव्हा काही प्रभूजी बर्थडे असतील, अॅनिव्हर्सरी असतील, तेव्हा तुम्ही घरातल्या लोकांना बोलवा. तिथं आध्यात्मिक बर्थडे, आध्यात्मिक अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू शकताय. आणि त्या कशा सेलिब्रेट झाल्या पाहिजेत? प्रभूजी जे अॅनिव्हर्सरी किंवा बर्थडे प्रोग्राम करतात ना मुलांचे, तिथं असे स्पिरिच्युअल वातावरण कसं केलं पाहिजे, म्हणजे ते इझी होऊ शकतं घरामध्ये प्रोग्राम प्लॅन करण्यासाठी. जेव्हा समजा तुमच्या मुलांचे बर्थडे असतील किंवा मॅरेज अॅनिव्हर्सरी काही असेल,
अशा ठिकाणी तुम्ही घरी कार्यक्रम ठेवा, आपले भक्त घरामध्ये येतील, कीर्तन करतील, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक वातावरणामध्ये होतील. आज बर्थडे म्हणजे काय की केक कापायचा, केक चेहऱ्याला लावायचा, एखादं गाणं लावायचं, डान्स करायचा, थोडंसं काहीतरी फास्ट फूड खायचं, चलो. पण त्याच जन्मदिवसाला आध्यात्मिक रूपामध्ये वातावरण ठेवू शकतो ना. मग चांगला थोडंसं कीर्तन करून, थोडंसं नामस्मरण करून, जन्मदिवसाच्या प्रेममयी शुभेच्छा देऊन, किंवा एनिव्हर्सरी असेल तर अशा ह्याच्यामध्ये भगवंत केंद्रस्थानी ठेवून अशाही गोष्टी तुम्ही घरी करू शकता. तिथं प्रचार पण होऊ शकतो, सेवा होऊ शकते. लोकांना असं वाटत की यार काही वेगळ्या दुनियेत गेलंय बाबा हे बर्थडे यांचा, बरोबर ना. थोडी क्रिटिसिझम, थोडी गॉसिप पण होईल, नंतर लोक ट्रॅकवर येतील. ओके प्रभूजी, आता मी भरपूर ठिकाणी जाते तर असं पाहिलं जातं की देवीच्या इथं गेलं की अंगात वारे येतं. कारण मी श्रीकृष्णाचे जेवढे मंदिरे बघितले, जेवढे मी प्रोग्राम बघितले, तर त्याच्यामध्ये मला हा प्रकार कधीच आढळलेला नाहीये. मला पहिल्यांदा हा प्रश्न विचाराय की अंगामध्ये येणं हा प्रकार खरा आहे का? म्हणजे माझा तर विश्वास नाहीये सर. तात्कालिक असतात तर ते त्यांचं बघून मी जनरली विचारलं. ती एक भावना निर्माण होत असेल, पण ज्या देवी देवता एवढ्या सत्वगुणामध्ये आहेत त्या आपल्यासारख्या तमोगुणाच्या आंघोळ न करणाऱ्या, दात न घासणाऱ्या अशा लोकांच्या अंगात येतील का? भूत येऊ शकतात का? त्या सत्वगुणातल्या देवी देवता आहेत आणि आपण मात्र इकडे कधी आंघोळ करणार नाही, कधी सकाळी उठल्यावर कोणी दात घासणार नाही, कोणी व्यवस्थित केस, असल्या लोकांच्या अंगामध्ये येणं म्हणजे हा एक भावनिक भाग आहे. मी कुणाला क्रिटिसिझम नाही करत, पण आपण हा भाग समजून घेणं गरजेचं आहे. ते उच्च भगवंत आहेत, शुद्ध सत्वामध्ये असतात, तर हा भाग भावनेच्या स्तरावरचा आहे सगळा तो. प्रभूजी, मला एक प्रश्न आहे की नाम जप करताना जेव्हा आपण सुचूरभूत होऊन करतो, कुठं बसावं, कसं बसावं? आणि दुसरा माझा प्रश्न आहे की महिलांच्या बाबतीत मासिक पाळी हा एक मोठा, म्हणजे प्रत्येक महिन्याला आहे, 4 दिवस नाही करू शकत, मग त्यावेळेस सोल्युशन काय, हे मला हवंय. दर्शन उघडेल आता एकच मिनिट. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. देऊ का उत्तर त्या प्रश्नाचं? नाम हे इतकं शक्तिशाली आहे ना, नाम आपण कोणत्याही ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे आपण शुचिर्भूत असू नसू, कोणत्याही स्थळी ही नामाची महिमा आहे. त्यामुळे नाम घेण्यासाठी असं काही बंधन नाही आहे. समजा आपण स्नानही केलेलं नसेल तरी नाम आपण घेऊ शकतो, ही नामाची महिमा आहे. नामासाठी असं काही वेळ काळ असं सांगितलेलं नाहीये. कोणत्याही काळी, कोणत्याही स्थळी, कोणत्याही वेळी नामस्मरण मुखामध्ये आपण घेऊ शकतो, ही नामाची महिमा आहे. त्यामुळे नाम तुम्ही कुठेही करू शकता, कुठेही आणि केव्हाही, कुठेही आणि केव्हाही. जप करताना मनामध्ये जरी विचार आले ना, विचलित होऊ नका, कारण मनाचा स्वभाव आहे तो. पण ह्या नामामध्ये एवढी शक्ती आहे ना, आपलं मन हळूहळू हळूहळू शुद्ध करून टाकेल. ही शक्ती त्या नामामध्ये आहे. त्यामुळे मनात विचार येऊ द्या, काही हरकत नाही, पण जप करायचा. कारण मन आपलं विचलित आहे आधीच, मनामध्ये अनंत विचार विषय येत राहणार आहेत. पण नामातली ती शक्ती आहे. नामाच्या शक्तीचं वर्णन सूर्यकिरणाशी केलेलं आहे. जसं सूर्यकिरण विष्ठेवरती पडल्यानंतर विष्ठेतला घाणेरडापणा काढून टाकतं की नाही सूर्यकिरण, त्या सूर्यकिरणांना विष्ठेचा घाणवास येतो का? नाही येत. तसं नामामध्ये एवढी ताकद आहे ना, आपल्या मनातले घाण विचार निघून जातील. पण मन जरी विचलित असेल तरी नामजप करत राहा, मन हळूहळू हळू एकाग्र होईल. जर मी भक्ती करत आहे तर मी भक्तीचा प्रसार केला पाहिजे का, आणि का केला पाहिजे? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये वर्णन करतात की जो माझ्या भक्तीच्या नावाचा प्रचार करेल तो मला फार प्रिय असेल. आणि आपल्याला जर भगवंतांच्या नजरेमध्ये स्वतःला प्रिय करायचं असेल तर आपल्याला भगवंतांनी सांगितलेला उपदेश सर्वांना प्रचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जे भगवद्गीता आपण वाटतो तर हे वाटणं चांगले निश्चित वाटणं गरजेचं आहे. ते भगवंतांचा आदेश आहे तो. पण कधी कधी आपण रॅन्डमली वाटतो त्या. मी बऱ्याच वेळा भक्तांना बघितलं, रस्त्यावर चौकात वगैरे उभे असतात आणि ते बऱ्याच लोकांना देतात,
तर काही लोक चालता चालता घेऊन जातात, पण मग कधी कधी ते लोक व्यवस्थित ठेवत पण नसतील, वाचत नसतील किंवा कुठेतरी टाकून देत असतील, तर मग याचे काय परिणाम होऊ शकतात का? स्वामी प्रभुपादांनी भगवद्गीतेचं महात्म्य असं सांगितलं, एखाद्या व्यक्तीने गीता घेतली नाही, केवळ स्पर्श जरी केला ना, त्या व्यक्तीला त्याचं फळ मिळणार आहे की त्यांनी गीतेला स्पर्श केला, एवढं गीतेचं महात्म्य आहे. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे, गीतेसारखा ग्रंथ, गीतेसारखं तत्वज्ञान आपण समाजामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून कृष्ण म्हणतात 18व्या अध्यायामध्ये की जो माझ्या नामाचा, माझ्या या ज्ञानाचा प्रचार करेल तो मला अतिशय प्रिय आहे. ओके. मला एक प्रश्न पडला होता असा की एक व्यक्ती भेटला मला आणि तो व्यक्ती असा बोलला की तो बोलला, सर मला भगवद्गीतेला हात सुद्धा लावूशी वाटत नाही, म्हणजे इच्छा होत नाही, तर याचं कारण काय असेल? आता त्याचं कारण काय असेल हा भाग वेगळा आहे. असेल कदाचित त्याचं काही पूर्वसंचित कर्म असेल की त्याला अजूनही भगवद्गीतेला स्पर्श करावा असं वाटत नसेल वगैरे, काहीतरी त्याच्या अज्ञात काहीतरी असेल, त्याच्या मागची कर्म असतील म्हणा वगैरे. त्यामुळे आपण बघतो की आज पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण लोकसंख्या बघितली, कमीत कमी 25 लाख तरी आहे, बरोबर 25 लाखाची लोकसंख्या आहे, पण किती जण मंदिरामध्ये येणारे आहेत? हजाराच्या संख्येमध्येच आहेत. त्यामुळे ज्याच्यावरती भगवंताची विशेष कृपा, ज्या व्यक्तीवर गुरुची विशेष कृपा, ज्या व्यक्तीवर साधू संतांची विशेष कृपा झालेली आहे ना, तोच व्यक्ती आतमध्ये येणार. भगवंताचं आपण या ठिकाणी नामस्मरण करतो, नैवेद्य वगैरे दाखवतो. तर नैवेद्य दिल्यानंतर भरपूर लोक या ठिकाणी नैवेद्य तर घेतात, पण या ठिकाणी अन्न व्हायला घालवतात. लोकांना आपण सांगितलं तरी ते सांगितलं बाबा अन्न व्हायला घालू नका, तरी ऐकत नाहीत. मग त्याचा त्रास आपल्याला होणार का त्यांना होणार आहे? कसं आहे पहा, अण्णाला हे पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. वदन कवळी घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. म्हणजे अन्न ग्रहण करणं हा एक यज्ञ आहे. आणि जर एखादा अन्न वाया घालवत असेल तर निश्चित आहे तो त्याचा दोष आहे. कुणीही ताटामध्ये अन्न वाया घालवू नये, तो महाप्रसाद असतो भगवंताचा. तर समजा एखादा कुणी जर वाया घालत असेल तर आपण प्रामाणिकपणे सांगायचं की रे भगवंताचा प्रसाद आहे, शिल्लक राहिला असेल तर पिशवीत बांधून घरी ने, पण वाया नको घालू. सो मला असं वाटतंय बऱ्याचशा प्रश्नाचे उत्तर दिलेत, आणि आता एवढे प्रश्नाचे उत्तर दिलेत तर उद्यापासून सगळेजण याच्यावर चालायला सुरुवात करताल का? आज एवढा सुंदर इव्हेंट झाला, तुम्ही सगळेजण आले, सगळे ब्रह्मचारी, प्रभूजी, आणि भगवंताच्या कृपेने खरंच मला असं वाटतंय फार सुंदर क्षण गुरु आज आमच्या आयुष्यात तुम्ही आणला. सर प्रभूजी, मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. तुम्ही आम्हाला सर्वांना एक खूप छान संधी दिली तुम्हा सर्वांची सेवा करण्याची, आणि निश्चित आम्हालाही आनंद झाला या ठिकाणी तुमच्या सर्वांची सेवा करण्याची एक संधी मिळाली. श्री राधा गोविंदांच्या चरणी मी प्रार्थना करतो की आजच्या दिवसाच्या या सत्संगाने आपल्या भक्तिमय जीवनाची सुरुवात हो, आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद या सगळ्यांची वृद्धी हो, आणि आपल्या जीवनामध्ये भगवंतांचे आशीर्वाद सदैव राहो, हीच प्रार्थना. ग्रेट ग्रेट ग्रेट. हरे कृष्ण. तर मला असं वाटतं आपण हरे कृष्ण म्हणूया जोरात 3 वेळा. चालेल? यस. हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे